So today's message is focus on the right things. तर आजचा उपदेश आहे योग्य गोष्टींकडे लक्ष लावा. Focus on the right things. योग्य गोष्टींकडे लक्ष लावा. We have to focus on the important things. महत्त्वाच्या गोष्टींकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. Amen. Amen. It's time that we prioritize our lives. आणि आता वेळ अशी आली आहे ना की आयुष्यामध्ये किंवा आयुष्यालाच जरा प्राधान्य द्यायची गरज आहे. Because the time of Jesus is very close. कारण येशूंच्या आगमनाची वेळ फार जवळ आहे. जर आयुष्याला प्राधान्य दिलं नाही आणि आयुष्यालाच जर हलक्यात घेतलं तर पुढे काही जमणार नाही बेटा. Because there are so many things that come across our way. कारण बऱ्याच गोष्टी आपल्या मार्गात येतात. In fact, in these last days, उलट पक्षी या शेवटच्या दिवसांमध्ये there are so many things we want to do, अनेक गोष्टी आपल्याला करायची इच्छा होते. we like to do, करायला आवडतं सुद्धा. things that are thrust on us, काही गोष्टी आपल्यावरती लादल्याही जातात. things that people want us to do. काही गोष्टी लोकांना हव्या असतात आपल्याकडनं करून की सिस्टर तुम्ही असंच करा. So all these things we need to place before us तर या सगळ्या गोष्टी आपण आपल्या समोर ठेवायला हव्यात. and pick up those things which are very, very important. आणि त्यातून जे अतिशय अतिशय महत्वाचं आहे ते घ्यायचं And do it faithfully. आणि ते विश्वासूपणे इमानदारीने करायचं. And while doing that, आणि ते करताना some people may be offended काही लोकांना वाईट वाटेल because they have asked you to do something, कारण की काही लोक तुम्हाला काहीतरी करायला सांगत असतात. त्यांनी तुम्हाला काहीतरी करायला that सांगितलेलं they असतं. wanted. त्यांच्या मनाचे होतं ते त्यांनी तुम्हाला करायला सांगितलेलं होतं. So some hearts will be broken. तर तुम्ही ते न करता आणि काही केलेलं आहे तर काही हृदय तुटणार आहेत. But पण as long as you have pleased God, जोपर्यंत तुम्ही देवाला प्रसन्न केलंय it's all right. ठीक आहे. Amen. देव प्रसन्न झाला तर ठीक आहे बेटा. We'll open our Bibles to Colossians 3 verse 2. कलसईचा 3रा अध्याय आणि त्यातलं 2रं वचन आपण यावेळेला काढूया. कलसई 3:2. Set your minds on things that are above, not on things that are on the earth. कलसई 3रा अध्याय 2ऱ्या वचनात लिहिलंय वरच्या गोष्टींकडे चित्त लावा, पृथ्वीवरच्या गोष्टींकडे लक्ष लावू नका. That means म्हणजे there are many things of the earth that occupy our time. अनेक गोष्टी पृथ्वीवरच्या अशा आहेत की ज्या आपला वेळ घेऊन टाकतायत. Which needless to say is not very important in the eyes of God. की जे देवाच्या नजरेमध्ये फारसं महत्वाचं नाहीये पण त्या गोष्टींनी या पृथ्वीवरती आपलं लक्ष आपली वेळ सगळं घेऊन टाकलंय. God is asking us to set our minds on things that are above. देव आपल्याला सांगत आहे इथे की तुझं लक्ष वरच्या गोष्टींकडे लाव. Why? का? Because that is the place you're going to spend your eternity. कारण त्याच जागी तू तुझं अनंत काळचं जीवन घालवणार आहेस. Wherever you're going to stay, जिथे कुठे तुम्ही राहणार असता that should occupy your mind and your time. त्या जागेवरती तुमचं मन, तुमचं चित्त आणि तुमची वेळ तुम्ही घालवायला हवी, लावायला हवी. If you are living in a rented house समजा तुम्ही भाड्याच्या खोलीत राहताय, घरात राहताय and you are planning to buy your own house, आणि तुम्ही विचार करताय, योजना करताय की मला माझं स्वतःचं घर आता घ्यायचंय and the day you book it आणि ज्या दिवशी तुम्ही स्वतःचं घर बुक करता and it's almost complete, आणि जवळजवळ ते पूर्ण होतं, you go there often. मग तुम्ही सारखे सारखे त्या घराकडे जाता Slowly you keep shifting things. आणि तुम्ही हळूहळू मग गोष्टी तुमच्या भाड्याच्या घरातनं आपल्या स्वतःच्या घरात शिफ्ट करता. Amen. आमेन. Here you don't paint the house now. आता इथे तुम्ही या घराचं पेंटिंग वगैरे करत नाही. The house owner says, why you have not painted? आणि मग घर मालक कदाचित तुम्हाला म्हणत पण असेल की का रे बाबा तू यावेळेला घर नाही रंगवलं. Oh, maybe after 3-4 months. नाही 3-4 महिन्यानंतर रंगवतो. Because you know you are going to go there after 2 months. कारण तुला itself. माहिती असतं की 2-3 महिन्यात तर आपण आपल्या स्वतःच्या घरात शिफ्ट होणारच आहे. Amen. Amen. So all your focus is on that new house. तसं तिकडे शिफ्ट व्हायचंय, लक्ष वरती लावा. Amen. हा, Your focus should be there now. लक्ष तिथे लागलं पाहिजे. Praise God. इथे फारसं लावून चालणार नाहीये. So more than conquerors, greetings to you all in the matchless name of Jesus तर Christ. येशू ख्रिस्तांच्या महान नावामध्ये महाविजयी मी तुम्हाला अभिनंदन देत आहे, शुभकामना देत आहे. All
through this new month of January. या नवीन महिन्यामध्ये जानेवारीच्या किती सुंदर महाविजयी शुभकामना 2024. 2024 More than conquerors people, की महाविजयी लोक I greet you in Jesus' name. येशूंच्या महान नावात मी तुम्हाला या शुभकामना देतोय. And स्वागत आहे. all through this month, आणि हा पूर्ण महिना God has been taking us through an exciting journey. देव आपल्याला किती उत्सुकमय आवेशपूर्ण अशा प्रवासातनं नेतोय. Amen. देवाला धन्यवाद. In the school of many, many blessings. आणि अनेक अनेक आशीर्वादांच्या शाळेत. And I believe आणि माझा विश्वास आहे every one of us आपल्यातला प्रत्येक जण now has the key to a world of blessings. आता आपल्या प्रत्येकाकडे जागतिक आशीर्वादांची किल्ली आली आहे की Amen. जगभरातले आशीर्वाद मला आता मिळणार आहे. Financial fortune. आर्थिक आशीर्वाद. And God has made everyone to receive the grace to walk in His light. आणि देवाने त्याची कृपा सगळ्यांना देऊ केलेलीच आहे त्याच्या प्रकाशात चालायला. Praise God. देवाला धन्यवाद. And in addition, आणि त्यात भरीला we have also prophetically launched into our new dawn era in this new year, आपण या नवीन वर्षामध्ये भविष्यवाणीपर रीतीनं अगदी नवीन सुरुवात केलेली आहे. where we shall be singing new songs, जिथे आपण नवीन नवीन गाणी प्रभूला गाणार आहोत. where we shall be having new visions. जिथे नवीन नवीन दृष्टांत आपण बाळगणार आहोत. Old of 23 has to go. आणि जुनं ते 20-23 आता जायला हवंय. New of 24 should come. नवीन 20-24 आता यायला हवंय. I should become new. मी नवीन व्हायला हवंय. I should make my commitments new. माझा करार मी नवीन करायला हवाय. Because I'm closer to heaven than yesterday. तर कालपेक्षा मी या स्वर्गाच्या अजून जवळ आहे. So now I have to make new commitments. तर आता मला नवीन करार करायला लागतील. जीवन Praise अजून God. समर्पित करावं लागेल. Amen. देवाला धन्यवाद. We have to do marvelous works for God. आपल्याला देवासाठी महान कार्य करायलाच पाहिजे. Amen. करायलाच हवं. Mundane things, keep it aside. आणि बाकीच्या गोष्टींना फारसं महत्व देऊ नका बेटा. ते तर सगळं रांधावाडा उष्टी काढा संसार तर रोज लागलेला आहे. Important things take in hand. पण महत्वाच्या गोष्टी जरा हातात घ्यायच्या Please your God. आणि देवाला प्रसन्न करायचं एवढंच बघायचं. Praise God. देवाला धन्यवाद. What then is the Holy Ghost saying? तर पवित्र आत्मा काय म्हणत आहे? Pastor, what is the Holy Ghost saying? पवित्र आत्मा काय सांगत आहे For this पास्टर? month of January या 2024. जानेवारीच्या महिन्यासाठी 2024 मध्ये पवित्र आत्मा काय सांगत आहे? God's word is always packaged with blessings. अरे देवाचा शब्द तर नेहमी आशीर्वादांनी बांधलेलाच It's येतो. always packaged for profitable living. आणि देवाच्या शब्दार्थी नेहमी लाभकारक अशा जगण्याचे आशीर्वाद बांधून येतातच. Amen. आमेन. Sad for those people who will miss the heavenly package week after week अशा लोकांसाठी वाईट वाटतं की ज्या लोकांना स्वर्गीय पार्सल दर आठवड्याचं मिळणार नाहीये. because they don't come. कारण येत नाहीत ना. But you have come. पण तुम्ही आलाय. You shall be blessed. तर तुम्ही आशीर्वादित व्हाल. Praise God. देवाला धन्यवाद. You may have the best of excuses for not coming. आणि कदाचित तुमच्याकडे अतिउत्तम कारण असतील चर्चला न यायची की असं झालं म्हणून मी येत नाही, तसं झालं म्हणून मी येत नाही, आलो नाही, येणार नाही. But the best excuses is nothing compared to you people sitting here. पण तुम्ही लोक जे इथे बसलेले आहात ना त्याच्यासमोर त्यांची अतिउत्तम कारण सुद्धा शून्य आहेत. की काही असो रे देवाच्या मंदिरात तर यायलाच पाहिजे. Whatever it is, I have come. काही असो मी इथे आलोय देव बापा. Mary said, मरिया म्हणाली Martha, I am not interested in your food and your cooking. बघ मार्थे मला तुझ्या त्या स्वयंपाकात आणि त्या जेवणात मला काही उत्सुकता नाही. I want to sit at the feet of Jesus. मला येशूंच्या पायाशी बसायचंय. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन. आमेन. Because all scripture कारण सगळं शास्त्र वचन is given by inspiration of God. देवाच्या प्रेरणेनं आलेलं आहे. Bible says it is profitable for reproof, for correction, for instruction आणि in बायबल म्हणतो की righteousness. प्रत्येक देवाचा शब्द आपल्याला आपली चूक सुधरवून सांगायला, आपल्याला नीतिमानपणा शिकवायला, आपलं विकसन करायला फायदेकारक आहे. That's what it says in 2 Timothy 3:16 and 17. 2 तिमोथी 3 अध्याय 16 आणि 17 मध्ये हे लिहिलेलं आहे. That the man of God may be perfect, thoroughly furnished unto all good works. 2 तिमोथी 3 अध्याय 16 वचन आणि 17 वचन संपूर्ण शास्त्रलेख देवाने प्रेरलेला आहे आणि तो शिक्षण, निषेध, सुधारणूक, न्यायीपणाचे शिकवणे याकरता उपयोगी आहे, यासाठी की देवाचा माणूस Yes. पूर्ण व प्रत्येक चांगल्या कामात सज्ज व्हावा. Praise God. देवाचा माणूस. Good work God's people should do. देवाच्या लोकांनी चांगली कामं करायला पाहिजेत बरं का. So focus on God. तर देवावर लक्ष लावा. Focus on the word of God. देवाच्या शब्दांवर लक्ष लावा. काय टेन्शन घेऊन बसलाय? Focus on the reading of the word of God. देवाच्या वचनाला वाचायकडे लक्ष लावा की मला बायबल हातात घेऊन वाचायलाच हवं आता. Focus on the kingdom of God. देवाच्या राज्याकडे लक्ष लावा. Praise असं God. तसं हे ते वो तो कभी नहीं छूटने वाला. That's what Paul told Timothy असं पॉल तिमोथीला म्हटलेलं आहे. in 1 Timothy 4:13 to 16. 1 तिमोथी 4:13 ते 16.
Till I come, give attendance to reading, to exhortation, to doctrine. Neglect not the gift that is in you, which was given thee by prophecy, with the laying on of hands of the presbytery. Meditate upon these things. Give thyself wholly to them, that thy profiting may appear to all. Take heed unto thyself, unto the doctrine. Continue in them, for in doing this thou Hallelujah. shalt both save yourself and them that hear you. 1 तिमोथी 4 अध्याय 13 ते 16. मी येईपर्यंत वाचणे, बोध करणे, शिकवणे यात तत्पर आहेस. तुझ्यावर वडील वर्ग हात ठेवीत असता. भविष्यवादाकडून तुला देण्यात आलेले जे कृपादान तुझ्यामध्ये आहे त्याची उपेक्षा करू नकोस. तुझी प्रगती सर्वांना दिसून यावी म्हणून तू या गोष्टींचे चिंतन कर. यामध्ये तत्पर आहेस. आपणाविषयी व आपल्या शिकवणीविषयी सावध आहेस. या गोष्टींमध्ये टिकून राहा, कारण हे केल्याने तू आपले वचन ऐकणाऱ्यांचेही, म्हणजे जे ऐकतायत त्यांचेही रक्षण करशील. Praise God. तूही वाचशील, तेही वाचतील. That's what I'm doing. मी हेच करतोय. I want to be saved. मला तारलं जायचंय. I want you to be saved. माझी इच्छा आहे तुम्ही तारलं जायला पाहिजे. मला वाचायचंय. माझी इच्छा आहे तुम्ही सुद्धा वाचावं. And that's what I'm doing week आणि after मी week. हे दर आठवड्याला इथे येऊन करत आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Jesus Christ, our living word, येशू ख्रिस्त आपला जिवंत शब्द came that we might have life and life in abundance. अशासाठी आला की आपल्याला जीवन आणि विपुल जीवन मिळावे. Amen. वा रबा खराब He didn't come that we may have a poor life, येशू अशासाठी आलेले नाहीत की आपलं जीवन असं घरी बिचार असावं. abundant life. नाही, विपुल, भरपूर, छान, फर्स्ट क्लास, सुंदर असावं. And if you focus on God, आणि तुम्ही जर देवाकडे लक्ष लावून जगलात ना, focus on the right things, योग्य गोष्टींवरती जर लक्ष लावलं ना, असं डोळ्यांना झापड लावून, you shall have abundant life. नक्की तुम्हाला विपुल जीवन मिळेल. Praise God. आमेन. That is why it takes the word of God to make the most of our lives. म्हणून देवाचा शब्दच लागतो आपल्याला आपली जीवन बनवायला, साकार करायला, घडवायला. कोणी लागत नाही, वचन लागतं. Praise God. Because of famine of the word, कारण शब्दाचा जो दुष्काळ आहे, it's a gateway to a world of frustration. देवाच्या शब्दाचा दुष्काळ म्हणजे वैतागवाडीचं उघडं सताड दार. Yes. If you have the word of God, you will prosper. पण तुमच्याकडे जर देवाचा शब्द असेल ना, तुम्ही समृद्ध व्हाल. Amen. आमेन. Because the days are coming. कारण की दिवस येत आहेत. God said, I will send a famine in the land. देव म्हटलाय, मी देशात दुष्काळ पाठवणार आहे. Not famine of bread, आणि अन्नाचा नाही, not a thirst for water, का पाण्याची तहान नाही, but of hearing of the word of God. देवाचं वचन ऐकायचा दुष्काळ. Then you will search place after place for the word of God. मग तुम्ही जागोजागी शोधाल की इथे कुठे वचन मिळणार आहे का, वचन कोणी बोलणार आहे का, संदेश ऐकायला मिळेल का. You will not get it. शोधाल आणि मिळणार नाही. People in the days of tribulation, संकटाच्या, महासंकटाच्या काळातले लोक, they will be searching for some preacher who will preach to them the word of God, but they are all gone in rapture. सैरा वैरा शोधत राहतील की कोणीतरी सेवकाने आम्हाला देवाचं वचन आणि उपदेश करावा, पण ते सगळे स्वर्गारोहणात गेलेले असतील आणि कोणी सापडणार नाही. Because only the dead people will be here. कारण मेलेले लोकच इथे राहणार आहेत त्या काळी. And then, मग when you realize the truth, जेव्हा तुम्हाला सत्य उमगेल डोक्यात that is the प्रकाश time पडेल, you'll be searching for Pastor Peter, Pastor somebody. त्यावेळेला मग तुम्ही पास्टर पीटर किधर गए, जैसे भी थे अच्छे थे, वो सिस्टर भी भली थी, that. किधर गए तभी ढूंढे ने किधर गए. Yes. Amos 8:11 to 14 says that. आमोस 8वा अध्याय 11 ते 14 मध्ये बघा हे सगळं लिहिलेलं आहे. And they shall wander from sea to sea, समुद्रापासून समुद्रापर्यंत ते भटकतील. and from north even to the east they shall run to and fro, उत्तरेकडून दक्षिणेकडे धावत राहतील, to seek the word of the Lord, देवाचं वचन शोधायला. and shall not find it. परंतु त्यांना ते वचन सापडणार नाही, त्यांना उपदेश करणारं कोणी सापडणार नाही. In that day त्या दिवसामध्ये shall the fair virgins and young men faint for thirst, कुमारिका आणि जी जवान मुलं आहेत त्यांना पाण्याची तहान लागून ते बेशुद्ध होतील. praise God. देवाला धन्यवाद. असं These things आमोस are 8वा written. अध्याय, आमोस 8व्या अध्यायामध्ये या गोष्टी लिहिलेल्या आहेत. When you lose your focus on the word of God, कसं होतं माहितीये का बेटा, जेव्हा देवाच्या शब्दांवरचं आपलं लक्ष निघून जाऊन इकडं तिकडं हे आणि ते सगळीकडे लक्ष लागतं, suddenly मग अचानक all other things start rushing in your life. बाकीच्या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये अशा घडाघडा यायला लागतात. Yes. हो, That's what the devil does. सैतान असं करतो ना, देवाच्या शब्दांवरचं आपलं लक्ष निघालं की सैतान नाही त्या गोष्टी आपल्या डोक्यात आणतो. You will never see a person who is focused on God
have things rushing into his life. पण तुम्हाला असा माणूस कधीही दिसणार नाही की ज्याचं देवावरती पुरेपूर लक्ष आहे, अगदी फोकस करून देवावरती तो जगत आहे, देवाच्या शब्दांवरती त्याचं लक्ष आहे, आणि तरी त्याच्या डोक्यात आणि जीवनात हे ते हसला सगळा No. भुसा. अजिबात तुम्हाला असं दिसणार नाही. Because the Holy Spirit will not allow a कारण focused पवित्र man. आत्मा परवानगीच देणार नाही त्याच्या जीवनामध्ये नसता भुसा यायला. Because he is a focused man. कारण की तो अगदी लक्ष केंद्रित करणारा माणूस आहे. देव एक देव दुने देवाचा शब्द बस. When people come to you and say, I'm busy, I cannot come to your meeting, I cannot do this, realize that they don't have focus on God. That's why other things have started crowding into them. लोक जेव्हा तुमच्याकडे येतील आणि तुम्हाला असं म्हणतील की माझ्याकडे ना वेळ नाहीये, मला खूप काम आहे, मी फार बिझी आहे, त्यामुळे मी आता चर्चकडे येत नाहीये का चर्चला येत नाहीये, आपलं आपण समजून घ्यायचं की यांनी देवाच्या शब्दावरनं लक्ष काढलंय आणि दुसऱ्या कुठल्या तरी गोष्टींवरती लक्ष लावून बसलेत म्हणून चर्चला येत नाहीयेत. Every time you lose focus on the word of God, ज्या दरवेळेला तुमचा देवाच्या शब्दावरचं लक्ष जाईल, surely all other things will occupy your mind and your life. नक्कीच बाकीच्या सगळ्या गोष्टी तुमच्या मनामध्ये येणार, मनाला धरणार, मनावरती कब्जा करणार, जीवनात येणार, And your life will become miserable. आणि तुमचं जीवन भयानक होणार. बेटा, वेळ मिळत नसतो, वेळ काढल्याने मिळतो. चर्चला यायला पण वेळ काढावा लागेल. It's the word of God देवाचा शब्द that is very important in फार our महत्वाचा आहे, lives. फार महत्वाचा आहे. तसं तर खूप कामं असतात हो, आणि It's- नेमकी चर्चच्या वेळेलाच ती येतील. It's the word of God that makes your life very, very important. पण देवाचा शब्द आपल्या जीवनांना खूप खूप महत्वाचं करतो, Amen. आपल्या जीवनाला, It makes your life worth living. आणि तुमचं जीवन जगण्याजोगं करतो. Yes. That's why Hosea 4 verse 6 says, आणि म्हणून होशे 4 अध्याय आणि त्यातल्या 6व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, My people are destroyed for lack of knowledge. माझ्या लोकांचा नाश झालेला आहे कारण ज्ञान उणं पडलंय, कमी पडलंय. They don't know the word of God. ज्ञानाअभावी त्यांचा नाश होतोय, कारण देवाचा शब्दच त्यांना ठाऊक नाहीये. They are very much qualified in the secular book, फार शिक्षित आहेत, सेक्युलर जगामध्ये डिग्र्या खूप आहेत, but they are not educated in the word of God. पण देवाच्या शब्दाचं शिक्षण नाही ना. ग्रॅज्युएशन केलं, पोस्ट ग्रॅज्युएशन केलं, पोस्ट ग्रॅज्युएशन केलं, पण शब्दच राहून गेला. And that's why they live a miserable life. म्हणून मग जीवन झालं भयानक, काही सुधरतच नाहीये. Have you seen the strongest are those who attend all three meetings Saturday, Sunday and Monday? तुम्ही बघितलं असेल की जी माणसं नियमितपणे शनिवार, रविवार, सोमवारच्या तिन्ही सभेला येतात, ती प्रभूमध्ये तुम्हाला स्ट्रॉंग आढळतील, ही खंबीर आहे. That's why I want to start a Thursday meeting म्हणून also. मला आता गुरुवारी पण सभा सुरू करायची. करा पासून आयुष्यात आहेच काय आपल्या, यही I want to करणार. start a Thursday meeting also. मला गुरुवारी सुद्धा सभा सुरू करायची आणि मी करणार. And if I get a Hindi translator, also I will do. कोई हिंदी ट्रान्सलेटर है क्या तुम लोगों में? तर मला आवडेल, गुरुवारी मी सभा सुरू करीन आणि हिंदी मध्ये आपण ट्रान्सलेशन करूया. Yes, you come. मलाही खाली बसून ऐकता येईल. हालेलुया, आय एम सो हॅपी. Come. नाही तर मिळतच नाही हो बसून ऐकायला. Come and give your names. नाव द्या जर कुणाला हिंदी छान असा शुद्ध आणि असं हे अगदी इथलं हिंदी नाही, इधर And- का हिंदी, yes. अच्छा हिंदी, एकदम शुद्ध Not, हिंदी. not Puneri Hindi. पुणेरी हिंदी नाही पाहिजे. तिरको मिरको कसला तिरको मिरको रे? शी. छान Good Hindi, Delhi छान. Hindi. माझं मराठी कसं आहे, तसं कोणतरी हिंदीवाला किंवा हिंदीवाली पाहिजे. Praise God. दिल्ली साईडचे वगैरे And, असतील तर and त्यांना somebody who knows the word, आणि little bit at least. तेवढं नाही, देवाचं वचन पण थोडं त्यांना माहित असलं पाहिजे. I'll start a Thursday meeting. तर मी गुरुवारची सभा चालू Praise करते. God. मला अनुवादक हिंदीतला आणून द्या, मी गुरुवारची सभा लगेच सुरू केली, सुरू करीन. नाही सुरू होत असेल तर समजून घ्यायचं ट्रान्सलेटर मिळाला नाही अजून. Ha. And God is not going to hold me guilty. हा, आणि देव त्यासाठी मला दोषी धरणार नाही. चलाने वाले कौन कौन है, उनको प्रभू पकडेगा. So if you are one or if you find one, let me know. तर कोणी असा हिंदी अनुवादक सापडला किंवा सापडली तर मला आणून द्या. Because as I'm entering the last phase of my ministry, कारण बघा, आता माझ्या सेवेच्या शेवटच्या टप्प्यात मी पदार्पण केलंय. I want to give the word to as many people as I can. मला जेवढ्या लोकांना देवाचा शब्द सांगून जाता येईल तेवढ्या लोकांना मला शब्द सांगून जायचंय. So that even after I pass away, म्हणजे मी गेल्यानंतर सुद्धा people will stand not because of Pastor Peter, but because of the word of God. लोक पास्टर पीटरमुळे उभे नाही, लोक देवाच्या शब्दामुळे उभे राहतील. मला हे हवंय, Amen. मला You, ते पाहिजे. you will not stand because of Pastor Peter, but because he spoke the word of God. पास्टर पीटरमुळे तुम्ही उभे नाही राहणार, पण पास्टर पीटर देवाचा शब्द बोलत होते
त्या शब्दावर तुम्ही उभे राहाल आणि मला ते हवंय. the more you neglect the word of God, जेवढं जास्त तुम्ही देवाच्या शब्दाकडे दुर्लक्ष कराल ना, the more your soul shall be famished. तेवढं तुमच्या जीवात दुष्काळ पडेल ना, गाड्या गडबडतील आयुष्याच्या. Because man does not live by bread alone, कारण मनुष्य केवळ भाकरीवर जगत नाही, but by every word that proceeds from the mouth of तर God. परमेश्वराच्या मुखातनं बाहेर पडणाऱ्या प्रत्येक शब्दावर मनुष्य जगतो असं लिहिलेलं आहे. That's why Bible says म्हणून बायबल म्हणतं in Isaiah 5 verse 13, यशया 5वा अध्याय त्यातलं 13व वचन, therefore my people are gone into captivity because they have no knowledge, and their honorable men are famished, and their multitude dried up with thirst. यशया 5वा अध्याय आणि 13, राईट. म्हणून 13, म्हणून माझे लोक ज्ञानाच्या अभावामुळे पाडावपणात गेलेले आहेत आणि त्यांचे सन्मान्य पुरुष भुकेले आहेत आणि त्यांचा समुदाय तहानेने करपून गेलाय. Even the honorable people are famished. म्हणजे मानाजोगी माणसं, सन्मान्य पुरुष सुद्धा भुकेले आहेत. Respectable people will be famished. म्हणजे मानास्पद माणसांना सुद्धा भूक लागणार आहे, ते भुकेले राहतील. Because they are not touching the word of God. कारण देवाच्या शब्दाला हात लावत नाहीयेत ना, इकडचं तिकडचं सगळं चाललंय पण शब्दच नाही. People keep themselves so busy in the world, but yet there is nothing to show. लोक जगामध्ये स्वतःला इतकं बिझी आणि व्यस्त दाखवतात, करून सुद्धा घेतात स्वतःला बिझी, पण हातात दाखवण्यासारखं कोणाकडेच काही नसतं. You know, revelation is a key to a world of supernatural breakthroughs. प्रगटीकरण अलौकिक नवीन कोऱ्या सुरुवातीची किल्ली आहे. आणि प्रगटीकरण म्हणजे सोप्या भाषेत डोक्यात पडलेला प्रकाश, अलौकिक गोष्टींची किल्ली आहे. But it is the application of that revelation which will guarantee you success. त्या प्रगटीकरणाला आपण आपल्या जीवनात जर वापरलं, डोक्यात पडलेला प्रकाश जर रोजच्या जीवनात अंगीकारून वापरला, तर त्यातनं आपल्याला यश मिळेल. You know why Israel is rising? इस्रायल का वर येत आहे? Because of the word of God. देवाच्या शब्दामुळे इस्रायल देश वर येत आहे. See? हो, It's a small nation. इस्रायल देश किती छोटासा आहे. Israel- नकाशात बघा, Israel may be slightly bigger than Pune. म्हणजे इस्रायल पुण्याहून थोडंस मोठं असेल, बस एवढाच इस्रायल देश आहे. Slightly lesser than Maharashtra. आणि महाराष्ट्राहून कमी, Yeah. एवढाच इस्रायल देश आहे, अख्खा देश. You can see from here to the other side. म्हणजे इथून पलीकडचं टोक दिसतं You इस्रायलचं can see आपल्याला. Jordan, यार्देन the other दिसते. country दुसरा from देश this दिसतो. side. इथे उभं राहून दुसरा देश आपल्याला दिसतो. इस्रायल एक छोटा देश आहे बेटा. In one day you can travel. एका दिवसात आपण संपूर्ण इस्रायल फिरू शकतो. It's surrounded by all enemies, आणि अवतीभोवती सगळे शत्रू, but nobody can touch Israel. पण कुणात हिंमत आहे की इस्रायलला कोणी हात लावेल? Because God is taking कारण care. देव आहे ना, देव त्यांना सांभाळतोय ना. Amen. आमेन. Now is our time of rising. तर आता आपल्या उत्कर्षाची वेळ आहे बेटा. We are very small, आपण फार छोटे आहोत, लहान आहोत, very small in number also. आपली संख्या पण फार कमी आहे बरं का, But we are powerful people. पण आपण सामर्थ्यवान लोक आहोत. Amen. आमेन. Arise, shine, for your light has come. उठा, उदय पावा, तुमचा प्रकाश आलेला आहे. And the glory of the Lord has risen upon you. देवाचा गौरव तुमच्यावरती प्रकाशित झालेला आहे. उठा रे बाबा, उठा उठा. Because कारण the darkness has covered the whole earth. अंधार संपूर्ण जगाला घेरून आहे. And gross darkness has covered the heart of every man. आणि निबिड अंधकार प्रत्येक माणसाला झाकून टाकत आहे. But the Lord shall arise upon thee. पण परमेश्वर तुझ्यावर उदय पावेल. And the glory of the Lord shall be seen upon thee. आणि देवाचा गौरव तुझ्यावर दिसून येईल. And all the Gentiles will come to the light. आणि सगळे परराष्ट्रीय प्रकाशाकडे येतील. And the kings to the brightness of his glory. आणि सगळे राजे त्याच्या गौरवी गौरवात येतील. Praise God. देवाला धन्यवाद. God told Joshua देव योशुआला म्हणाला how he can succeed in life. की कशा पद्धतीनं आयुष्यामध्ये आपण यशस्वी होऊ शकतो. You know, Moses died, मोशे वारला and Joshua found Moses' shoes too big to take over. आणि योशुआला आता मोशेनं जी कामगिरी हातात घेतलेली होती ती पार पाडणं भली मोठी अशी कामगिरी ती वाटत होती. Of Because- course, कारण He was just a shadow of Moses. योशुआ केवळ मोशेची सावली होता आणि मोशेनी प्रचंड मोठी जबाबदारी स्वतःला Moses was a great man of God. मोशे महान सेवक होता देवाचा. Joshua was nothing. योशुआ काहीच नव्हता. So he was scared. तर योशुआ घाबरला. How can I take care of these 6 आणि lakhs people? अर्थातच घाबरणारच ना की ह्या 6 लाख लोकांना मी कसं सांभाळणार आहे. God gave him one mantra. देवाने त्याला एक मंत्र दिलं. Joshua 1:8. योशुआ पहिला अध्याय 8 वचन. Don't do anything.
काय मंत्र दिलं की तू काही करू नको. Meditate on the word of God day and तर night. देवाच्या शब्दांवरती दिवस रात्र मनन कर, नसते उद्योग करू नको. Praise God. कि मिनिस्ट्री ऐसा चलाएंगे आणि वैसा चलाएंगे, कैसा भी नहीं चलाएंगे, प्रभु बोलता वैसा चलाएंगे. Praise God. देवाच्या वचनात सांगितलं Meditate तसं on the करेंगे. word. Many people plan and plan तर and अनेक plan and लोकांच्या plan. योजनाचा योजना प्लॅनिंग में जिंदगी जा रही. Praise God. देवाला धन्यवाद. Meditate on the word of God day and night. तर नको, दिवस रात्र देवाच्या शब्दांवर मनन कर, शब्द तुला चालवेल. Focus on Jesus day and night. येशूंवरती लक्ष लाव, दिवस रात्र येशू येशू कर. See what he is doing, not what you are doing. येशू काय करतायत ते बघ, तू काय करतोय त्याच्याकडे बघत नको बसू. See what he is telling, not what you are telling. येशू काय सांगतायत ते ऐक, तू काय सांगते त्याच्याकडे लक्ष देऊ नको. Not what your neighbor is saying. तुझे शेजारी काय बोलून गेले ते नको ऐकू. What Jesus is saying. येशू काय सांगतायत ते ऐका. See what he will do for you. आणि Then. येशू तुमच्यासाठी काय करतील ते मग बघा. You know, on that first resurrection day, तुम्हाला माहितीये त्या पहिल्या पुनरुत्थानाच्या दिवशी Peter and others, they were fishing and caught nothing. पेत्र आणि बाकीचे शिष्य सुद्धा मासेमारी करू लागले, त्यांना काही नाही मिळालं. And then मग Peter realized पेत्राला कळलं, same thing which happened in Luke 5 is happening now again. पेत्राला उमगलं की लूक 5 मध्ये जे घडलं होतं ते परत घडायला लागलंय. There also, तिथे सुद्धा I tried it on my own. मी प्रयत्न केला होता माझ्या स्वतःच्या शक्तीवर. पेत्राला आठवलं I could get nothing. आणि काहीच नाही मिळालं मला. And there Jesus told me, आणि मग येशू मला म्हणाले तेव्हा Peter, की पेत्रा, I will make you fishers of मी men, तुला माणसे धरणारा करणार आहे. not a fishing man. मी तुला मासे धरणारा नाही, माणसे धरणारा करणारे, माणसेच्यामध्ये न टाकणार आहे So मी. many people are fishermen. तर अनेक लोक मासेमारी He करतात, is saying, I want to make you fishers of पण men. तो म्हणतो मला तुला माणसे धरणारं करायचंय. And so on that resurrection day, तर त्या पुनरुत्थानात, येशूंच्या पुनरुत्थानाच्या दिवशी again Peter tried it. परत पेत्रानी प्रयत्न केला मासेमारी करायचा. Maybe the first time by fluke I got fish, I आणि think. कदाचित पहिल्यांदा मला असं बाय फ्लूक मिळाले असतील मासे म्हणाला. And so this time also he couldn't get anything. पण या वेळेला सुद्धा त्याला काही मिळेना. And so Jesus said, तर येशू म्हणाले, children, मुलांनो, do you have any meat? काही Any fish? काही मांस आहे, मासे आहेत? They said no, सगळे म्हणले नाहीये, nothing. नाहीये. आज फ्रिज में नॉनव्हेज कुछ भी नहीं है. Jesus said, do one thing. तर येशू म्हणाले, एक काम कर, Cast your net on the right side of your boat तुझ्या नावेच्या उजव्या हाताला तुझं जाळं परत टाक, and you shall find something. तुला काहीतरी मिळेल. They cast their net on the right side. आणि त्यांनी बरोबर उजवीकडे जाळं परत टाकलं. They were not able to pull it out. इतके मासे आले ना की जाळं वर घ्यायला होईना. मग पेत्राला शुद्ध आली असेल की बापरे बापरे बापरे, येतो होई. My focus should be on Jesus. माझं लक्ष येशूवरच पाहिजे. Amen. आमेन. As I told you on Saturday, जसं शनिवारी मी तुम्हाला लोकांना this सांगितलं is the first time in the history of fishing की मासेमारीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा a मासेमारी, fisherman caught so much fish, only fish. एका मासेमारी करणाऱ्या माणसाला फक्त निखळ मासे मिळाले, मासे, नो कचरा. Normally when a fisherman he gets the fish in his net, there are many other things also. आणि added. साधारणतः मासेमारी करणारा जेव्हा जाळं समुद्रात टाकतो, माशांसोबत बाकी बरंच काय अडकतं. Amen. आमेन. Small fish, छोटे छोटे मासे, Frogs, जसं मी म्हंटल, serpent, बेडकं, खेकडे, साप, crabs, असं. and so 60% all are waste. तर 60% सगळं ते म्हणजे वायाच आहे. निवडल्यानंतर शुद्ध मासे फार कमी निघतात की जे मासे आहेत. And fishermen know it. नाही, मासेमारी करणाऱ्या लोकांना माहिती असतं. Eh? But this time, पण ह्या वेळेला no weeds, निधन नाही, no frogs, बेडकं नाहीत, no serpents, काही साप नाही, only fish. नुसते मासे आले. And 153 fish. आणि 153 बांगडा, रावस, पॉम्फ्रेट वगैरे Bible वगैरे. says big fish, big fish, big आणि fish. बायबल म्हणतं मोठे मासे मोठे. It had never happened before. असं कधी अगोदर झालं नव्हतं. मोजू शकले ते लोक 153. When your focus is on Jesus, कसं असतं बेटा, जेव्हा आपलं लक्ष येशूंवर असतं ना, your profiting is visible. तुमचा लाभ, तुमचा फायदा, तुमचा नफा सगळ्यांना दिसतो की बाबा बाबा किती पुढे चालले. Praise God. असं. Jesus alone can do the impossible. आणि येशू एकटेच अशक्य गोष्ट शक्य करू शकतात, याच्यात तर वादच नाही. So as I have often said, तर जसं मी बऱ्याच वेळेला म्हणतो, what we know does not change us. आपल्याला जे माहित आहे त्यातनं आपण बदलत नाही, But what we do with what we know is what does change us. पण आपल्याला जे माहित आहे त्याचं आपण काय केलेलं आहे त्यावर आपला बदल ठरेल. Amen. जे माहित आहे तदनुरूप केलं तर आयुष्य बदलेल. Jesus said येशू बोलले that hearing the word
की वचन ऐकणं and doing the word आणि वचन पाळणं, is तसं करणं, what will secure your future. त्यातून तुझं भविष्य सुरक्षित होईल. Amen. हा नुसतं ऐकायचं पण नाहीये, ऐकून पाळायला यायचं. Amen. आमेन. That's why in Matthew 7:24, if I'm not mistaken, आणि मत्थय 7:24 बहुतेक whoever hears my saying and does them shall be की blessed. जो कोणी माझं ऐकेल आणि तदनुरूप करेल तो आशीर्वादित होईल असं लिहिलेलं आहे. Yes. Whoever hears and does. जो कोणी ऐकेल आणि ऐकल्यानुरूप करेल Amen. तो आशीर्वादित होईल. And the Bible also admonishes आणि बायबल आपल्याला असाही बोध करत आहे that we be doers of the word की आपण देवाचा शब्द करणारे पाहिजे. and not only hearers of the word. फक्त ऐकणारे नकोय, करणारे पाहिजे. James 1:22 to 25. याकोबाचं पत्र पहिला अध्याय 22 ते 25. So we have to walk in the shed revelation that we have got. तर आपल्याला ते प्रगटीकरण मिळालंय, जो प्रकाश आपल्या डोक्यात वचनाचा पडलाय त्यानुरूप आपण जगायला पाहिजे, चालायला पाहिजे. Amen. आमेन. Yes, Jesus said in John 8:12, योहान walk 8:12 in the मध्ये light that you have received. योहान 8:12 मध्ये येशू म्हणाले, जो प्रकाश तुला प्राप्त झालाय त्या प्रकाशात चाल. Amen. Amen. Praise God. देवाला धन्यवाद. Hear the word of God and you shall be blessed. देवाचं वचन ऐका, तुम्ही आशीर्वादित व्हाल बेटा. Jeremiah 3:15 and 16. इर्मिया 3 अध्याय 15 आणि 16 वचन. And I will give you pastors according to my heart, which shall feed you with knowledge and Wow. understanding. And it shall come to pass when you be multiplied and increased in the land in those days, says the Lord. इर्मियाचा 3 अध्याय 15 आणि 16 वचन. आणि माझ्या मनासारखे मेंढपाळ मी तुम्हाला देईन, ते तुम्हा ज्ञान व बोध चारतील. Praise God. आणि यहोवा म्हणतो, त्या दिवसात तुम्ही देशात बहुतपट होऊन वाढाल, तेव्हा असे होईल की यहोवाच्या कराराचा कोश असे ते आणखी म्हणणार नाहीत व तो त्यांच्या मनातही येणार नाही, त्याची आठवण ते करणार नाहीत, त्याला ते Praise God. भेटणार नाहीत वगैरे वगैरे. First point, पहिला मुद्दा घ्या, focus on Jesus. येशूंवर लक्ष लावा. Focusing on Jesus is the source of all joy. येशूंवर लक्ष लावणे सगळ्या आनंदाचा उगम आहे. आनंद पाहिजे का? येशूंकडे लक्ष लाव. No matter what happens in your life, आयुष्यात काही होऊ दे, no matter how many miracles you are seeing happening in your midst, आणि किती चमत्कार जरी तू तुझ्या आयुष्यात, घरात, परिवारात होताना पाहिले ना, whether you see it on Saturday, Mondays, आणि or शनिवार, Sundays, रविवार, सोमवार, किती जरी चमत्कार तुम्ही होताना पाहिले, keep your eyes focused on Jesus and डोळे not on me. डोळे येशूंवर केंद्रित ठेवा, माझ्यावर नाही. Amen. आमेन. So that even after as I leave this earth, म्हणजे काय आहे, जेव्हा मी हे जग सोडून जाईल तेव्हा सुद्धा your eyes will be focused on Jesus and His तुमचे word. डोळे येशूंवरतीच केंद्रित राहतील आणि येशूच्या कामांवरतीच केंद्रित राहतील. And then you shall be strong. आणि मग तुम्ही बलवान व्हाल. You shall be strong in the Lord. मग प्रभूत तुम्ही बलवान व्हाल. You know how Hallelujah. Jesus appointed 70 of His disciples येशूंनी कसं आपले 70 शिष्य नेमले, and sent them 2 by 2. 2-2 करून त्यांना जोडी जोडीनं पाठवलं Said, go to every city. आणि सांगितलं की प्रत्येक नगरात जा. Because He is to make them to go before He Himself entered कारण that city. येशू स्वतः नगरात जाण्या अगोदर त्यांना पाठवायचे पुढे. He is to tell them, prepare the way for me. त्यांना पुढे जाऊन त्यांच्या येशूंसाठी मार्ग तयार करायला सांगायचे की सगळी तयारी करा, मी येतो. And so after they came back, आणि ते परत माघारी आल्यावर Bible says बायबल म्हणतं, in Luke 10:17, लूकचा 10 अध्याय 17 वचन. and the 70 returned again with joy, saying, Lord, even the devils are subject unto us through your name. लूकचा 10 अध्याय 17 वचन. नंतर ते 70 जण आनंदाने माघारी येऊन म्हणाले, हे प्रभू, तुझ्या नावाने भूते देखील आमच्या स्वाधीन होतात, आमचं ऐकतात. Lord, प्रभू, it's a joy. आनंद आहे. The आम्हाला demons are bowing down to us. आम्हाला फार आनंद वाटतोय, कारण की भूत सैतान आमच्या समोर नमन करतायत. They just obeyed when we asked them to leave. आणि त्या भूतांना, त्या सैतानाला जेव्हा आम्ही म्हणतोय की निघून जा, आमचं ते ऐकतायत, आज्ञापालन करतायत. They are subject to us in the name of आमच्या Jesus. स्वाधीन झाले येशूंच्या नावात ते. Jesus said, ते येशू म्हणाले, yes, yes, I was watching you. हो हो, मी तुमच्याकडे बघतच होतो, माझं लक्ष होतं बरं का. I could see you ministering. मला दिसत होतं तुमची सेवा कशी चालली आहे. I know it जीसस all. देखते है सेवा कशी चालली आहे. I mean, something that Jesus doesn't see. म्हणजे असं काहीच नाही की जे येशू बघत नाही. See, in verse 18, he said, 18व्या वचनात, I watched Satan topple until he fell down suddenly from heaven like lightning to the ground. तर येशू त्यांना म्हणाला, मी सैतानाला विजेसारखे आकाशातून पडलेले पाहिले. See,
You saw something, I saw something. तुम्ही काहीतरी पाहिलं, मी काहीतरी पाहिलं. You saw the demons coming out. तुम्ही पाहिलं की शैतान असा बाहेर पडतोय लोकांमधून. That's all you saw. तुम्ही तेवढंच पाहिलं. But I saw Satan falling down. मी सैतानाला खाली धाड करणं पडताना पाहिलं येशू म्हणजे. Praise God. Amen. Amen. Some of the things we don't see. काही गोष्टी आपल्याला दिसतच नाहीत ना. Hey, आपण एवढ्यावरच एवढे खुश होतो. but Jesus sees the Satan is falling down. पण येशूंना दिसतं की सैतान असा धडाधड खाली पडलाय ना. And Jesus said, आणि येशू I have म्हणाले, given you power to tread on serpents and scorpions, साप व विंचू यांना तुडवायचा अधिकार मी तुम्हाला दिलाय. and nothing by any means shall hurt you. आणि काहीच कोणत्याही प्रकारे तुम्हाला बाधणार नाही. However, तरी the important thing is महत्वाची गोष्ट ही आहे, not that demons obey you, भूते तुमच्या स्वाधीन होतात यात आनंद मानू नका. but that your names are registered as citizens of heaven. तुमची नावे आकाशामध्ये स्वर्गाचा नागरिक म्हणून लिहिलेली आहेत यात आनंद माना. See, that should be your real source of joy. तो तुमचा खरा आनंद पाहिजे. माझ्याकडनं भूत निघतायत, सैतान निघतोय, तो खरा आनंद नाही, तर माझं नाव स्वर्गात लिहिलेलं आहे. See, तो आनंद. your focus should be right. लक्ष बरोबर पाहिजे, नाहीतर ती भूत काढता काढता भूतांकडेच राहायला जायचा. तसं नको बेटा. He is saying, don't have pride. तो म्हणतो गर्व नका बाळगू. Just because the spirits are bowing down to you, अरे सेटन मेरा सुनता है, सेटन मेरा सुनता है, असं that is नाही. not great. ते काही महान कार्य नाही. Yeah, they will listen to you because my name is added there. सैतान भूत दुरात्मे तुझा ऐकणारच, कारण तू येशूंच्या नावात त्यांना काढतोय. And that is no credit to you. आणि ते काही तुला श्रेय नाही. That should not be great joy. तो काय मोठा आनंद व्हायला नको तुला. कधी स्वतःच नाव घेऊन काढायला बघ, ते तुलाही लागतील. But पण because of me, you are going to go to heaven. माझ्यामुळे तू स्वर्गात चाललाय ते विशेष आहे. हालेलुया. Because of me, you are going to heaven. माझ्यामुळे तू स्वर्गात चाललाय. पॉइंट टू बी नोटेड अँड हायलाइटेड. Praise God. आमेन. Not that they are submissive to है क्या you. मेरे से ना डेवल निकला, वो निकलेगा ही जीसस के नाम में. But I am taking you to heaven. अरे पण मी तुला स्वर्गात घेऊन चाललोय. Focus, focus. लक्ष लाव, लक्ष लाव, लक्ष लाव रे Focus बाबा. on the right things. लक्ष लाव, बरोबर गोष्टींवर लक्ष लाव. Have joy in the right things. योग्य गोष्टींवर आनंद करा. Have peace in the right things. शांती पण योग्य गोष्टींमध्ये घ्या. Amen. आमेन. Focus on Jesus, who is the real cause of us going to heaven. येशूंवर तुम्ही तुमचं लक्ष लावा की जे येशू खरं कारण आहेत आपण स्वर्गात जाण्यामागचं. Don't have wrong focus. बाकी चुकीचं लक्ष लावू नका. इकडं तिकडं यांचं त्यांचं सोड आता ते. Demons submitting, आणि सैतान माझा ऐकतो. Things भूतं happening. निघाली, गोष्टी घडतायत. miracles happening. अरे माझ्या हस्ते चमत्कार होतात. Okay. ठीक आहे. See that you don't lose your heaven. स्वर्ग नको चुकवू त्या सगळ्यामध्ये. Because you know these things can bring pride in you. कारण ह्या गोष्टी तुझ्यामध्ये गर्व आणतील. हा. Don't let your focus be on these things. लक्ष या गोष्टींवर लावू नको. Stop rejoicing in these things. या गोष्टींवर आनंद करणं बंद कर. In other words, दुसऱ्या शब्दात the rejoicing we have today has to be now changed little bit. आज जो आनंद आपण करतोय ना तो थोडा बदलायला हवाय. थोडा. Don't rejoice in earthly things. पृथ्वीवरच्या गोष्टींवरती आनंदी होऊ नका एवढे. Rejoice over heavenly things. स्वर्गीय गोष्टींवरच आनंद मारा. Amen. आमेन. Rejoice that one day you will be in heaven. यात आनंद करा की एके दिवशी मी स्वर्गात जाणार आहे. ऑन माय वे टू हेवन. Jesus I is shall saying- not be moved. Hallelujah. Jesus is saying, येशू म्हणतात rejoice in heaven, my स्वर्गावर son. आनंद कर माझ्या राजा. You will be स्वर्गात. going there very तू soon. स्वर्गात फार लवकर जाणार आहे. स्वर्गावर आनंद कर. That joy is greater than driving out तो demons. आनंद मोठा आहे भूत हाकलण्यापेक्षा. भूत काय हवी ते येशूंच्या नावात जाणारच आहेत. Many times we walk by sight, not by faith. पण अनेक वेळा आपल्याला डोळ्यांना जे दिसतं त्यावर आपण चालतो. विश्वासाने आपण चालत नाही. But the things of faith are eternal. अरे पण विश्वासाच्या गोष्टी अनंत काळच्या आहेत. त्यांना अंत नाही. That's why Paul said म्हणून पॉल म्हणाला in 2 Corinthians 4:18, 2 Corinth 4:18 while we look not on the things that are seen, but at the things which are unseen, for the things which are unseen are for the things which are seen are temporal, but the things which are not seen are eternal. 2 Corinth 4:18 पॉल म्हटलाय बघा, ज्या गोष्टी दिसतात त्याकडे आम्ही दृष्टी लावत नाही, तर ज्या दिसत नाहीत त्यांच्याकडे दृष्टी लावतो. कारण ज्या गोष्टी दिसतात त्या अल्पकाळ म्हणजे थोड्या वेळच राहणाऱ्या आहेत, परंतु ज्या दिसत नाहीत त्या सर्व काळ राहणाऱ्या आहेत. And today's ministers, some of them, आणि आजचे काही जे सेवक आहेत ना, they give so much importance to casting out demons. इतकं महत्व देतात ना सैतान हकलायच्या त्या सगळ्या गोष्टीला. It seems a big thing for them. त्यांना असं फार मोठं काम I have वाटतं. seen मी बघितलंय even in Africa, आफ्रिकेत सुद्धा
When they have to drive out demons, सैतान हाकलायची वेळ आली there is a big performance. की असे फार मोठं प्रदर्शन That भरल्यासारखं person has to roll, तो असा माणूस he has गडगडला to पाहिजे. jump, त्याने उड्या मारल्या and then he पाहिजे. will wave his आणि hand, मग त्याला झुप and then that fellow will fall. मग तो पडणार. Why are you treating them like animals? अरे त्यांना जनावरासारखं काय रे वागवता? They are people made in the image of God. ती काय जनावर आहेत? ती देवाच्या स्वरूपात बनलेली माणसं आहेत. Don't rejoice in these things. याच्यावर आनंद करू नका. One word say, finish it off. एक शब्द बोला येशूंच्या नावात निघ आणि मॅटर संपवा. I can play with them. मी पण खेळू शकतो की स्टेजवर त्यांच्याशी. Not one demon says I will not go. एक भूत असं म्हणत नाही की मी जाणार नाही. मी घेऊ शकतो. I can have big performance and I will gather thousands हो. and lakhs of आणि people. मोठं प्रदर्शन भरवू शकतो आणि लाखोनी फॅन फॉलोईंग होईल माझी. I can bring them here down and display. तुमच्यामध्ये खाली पण उतरवून तुम्हाला प्रदर्शन करून दाखवू शकतो. But what are you displaying? किंतु परंतु कशाचं weakness प्रदर्शन of man. करताय? माणसातल्या अशक्तपणाचं प्रदर्शन करताय Are we playing with their lives? का त्या माणसांच्या जीवनाशी आणि भावनांशी Are they खेळताय? animals? ती काय जनावर आहेत? No. ती जनावर नाहीयेत. We have to value their soul. त्यांच्या जीवाला महत्व दे. तो काय खेळ आहे? It's not a great thing. ती काय मोठी गोष्ट नाही काही. I don't consider it a great मी thing. त्याला मोठी गोष्ट मानत नाही. They will talk to demons. भूतांशी बोलणार, They सैतान will have a great आणि demonstration. मोठं प्रदर्शन करणार. Amen. कशाला? Why? कशाला? And काय that गरज? person is so much आणि trouble. तो बिचारा इतका त्रासात आहे, कधी किंचाळतोय, कधी पडतोय, कधी रडतोय, कधी काय काय होतंय. They are poor victims. बिचारे म्हणून त्यांना धरलेलं पण असतं. ही किती वाईट अवस्था आहे त्यांची. I'm very बिचारे. careful about these things. आणि मी फार काळजीपूर्वक रीतीने हाताळतो I have म्हणून compassion for मला them. दया येते त्यांची. मला रडू येतं त्यांना बघून. I get angry on the devil. मला राग येतो सैतानाचा. I just say one word. एक शब्द मी The बोलतो. last word. शेवटचा शब्द And he has to leave. आणि तो सैतान गेलाच पाहिजे. We are not instructed to have PhD in demonology. आपल्याला काय सैतानावरची पीएचडी आणि सैतान कसे हकलायचे याची पीएचडी करायला बोलवलंय का? Amen. हा? असं नाही करायचं Some बेटा. people focus on these पण things काही लोकांचं लक्षच फक्त या गोष्टींवर असतं. बघा आला in a certain degree, but not in an inordinate degree. बघा काही प्रमाणात ठीक आहे पण एवढं सगळं मोठं कशाला काय गरज आहे? Because this will, actually encourage demonic activity. कारण ह्यातनं तर सैतानी कृत्य अजून वाढणार And Satan can go against us. आणि सैतान आपल्या विरुद्ध जाऊ शकतो. मग सांभाळा. Paul said, पॉल बोललाय we should not be ignorant of Satan's devices. सैतानाच्या युक्त्यांविषयी ना आजाण राहू नका. Amen. जाणा त्याला. Yes, devil exists. हा सैतान आहे. I know it. मला माहित आहे. God has opened my eyes to show me the देवाने devil. माझे डोळे उघडलेत. मी त्याला बघितलेलं आहे. मला माहित आहे सैतान I आहे. have faced demonic आणि activity. सैतानी कृत्यांना मी अनुभवलंय माझ्या जीवनात. That is not important. पण ते महत्वाचं My नाही. Lord is important. माझा प्रभू महत्वाचा. My Jesus is माझे येशू important. महत्वाचे. Amen. Amen. Focus on the Lord. प्रभूवर लक्ष लावा रे बाबा. Some people who are excessive in spiritual warfare, काही लोक ना आध्यात्मिक युद्धामध्ये जेव्हा अतिशयोक्ती करतात ना they speak more on the devil than Jesus. मग जास्त सैतानावर बोलतात आणि येशूविषयी कमी बोलतात. अतिशयोक्त्या What is the करायची use गरज of नाही. speaking of him? सैतानाविषयी जास्त बोलून करायचंय काय? There is less Huh? time to speak on Jesus. एक तर वेळ कमी येशूविषयी बोलायला आणि तू सैतानाचं बोलतोय का एवढं? Some people see devil everywhere. काही लोकांना सैतान सगळीकडेच दिसतो जणू. They see in their wives, they see in their हो, husband, they see घरात in their सगळीकडे neighbors. दिसतोय, चर्च मध्ये दिसतोय, बाहेर दिसतोय, माझ्या बायकोला लागलाय, माझ्या पोरा तुला नाही लागला एखादा? सगळ्यांना लागलेला दिसतोय. गंमतच आहे या लोकांची. And once, many years back, we were traveling in a train. Yes, I know it, sir. I'm there with you from the beginning. एकदा आम्ही ट्रेन मधून चाललो होतो. And this man of God, he used to see only Satan everywhere. होते एक देवाचे सेवक. त्यांना सगळीकडे सैतानच दिसायचा. See, on the plywood of that, आणि ट्रेन मध्ये ते प्लायवूड train compartment, त्या जमान्याचं मी बोलतोय. ट्रेनच्या कंपार्टमेंट मध्ये प्लायवूड असायचं ना and there were all drawings there. आणि त्याच्यावर काही असे चित्र असायचे. And he was looking at it intently. त्याचं निरखून I त्याच्याकडे said, बघत. what you're looking? तर मी विचारलं काय बघताय ब्रदर? He said, see, if you look intently, ते म्हटले नाही असं लक्ष देऊन बघितलं ना you will see it's the face of demons. तुला everywhere." ना सैतानाचा चेहरा दिसेल. आता ह्याच्यावर पण हा या सन्मायकावर सुद्धा Focus on Jesus. येशूवर लक्ष लावा. Amen. आमेन. The
best defense against the devil is सैतानाविरुद्ध सगळ्यात चांगला बचाव आणि विरोध करायचा मार्ग that you should be so God-centered इतकं देवावर केंद्रित आपलं जीवन पाहिजे ना that we don't see Satan but we see की God. आपल्याला सैतान दिसायलाच नकोय कुठे असला तरी आपल्याला देवच दिसावा. Praise God. आमेन. Paul said everything that is lovely, of good Oh. report and true things, meditate on these पॉल things. म्हणाला ना जे चांगलं आहे जे सुंदर आहे जे खरं आहे त्या सगळ्यांवरती तुम्ही मनन करा. People are very sensitive to the devil's presence. पण लोक ना सैतानाच्या सहवासाविषयी फार संवेदनशील असतात. त्यांना लगेच कळतो सैतानाला. Amen. येशू आलेला कधी जाणवत नाही का हो तुम्हाला? You are doing it at the expense of being sensitive to the Lord's presence. प्रभूच्या सहवासाची जाणीव ठेवायच्या ऐवजी ती टाकून तू सैतान आलेलं सारखं बघतोय का? Because only one can take charge of your life. कारण एकच कोणीतरी तुझ्या जीवनाचा ताबा घेऊ शकतं ना. Both cannot stay in your heart. दोघे तुझ्या हृदयात राहू नाही शकत ना. Say, we have no time as it is to have God in our heart. एक तर आपल्याकडे वेळ नाहीये आपल्या हृदयामध्ये येशूंना बाळगून जीवन जगायला. आता वेळ किती कमी आहे. Everywhere see God. सगळीकडे देव बघा. This earth has been made by my God. ही पृथ्वी माझ्या देवाने निर्माण केली आहे. The trees, the mountains, the झाडं, flowers, the डोंगर, butterflies, सगळं everything. देवाने The निर्माण heavens केलंय. declare the glory of God. स्वर्ग देवाचा गौरव जाहीर करत आहे म्हणा. वाह, And हालेलुया. the earth is handiwork. आणि पृथ्वी त्याचं हातचं कृत्य आहे म्हणा. पृथ्वी त्याचं पदासन आहे म्हणा. Amen. वा वा वा. David said दावीद बोललाय in Psalm 139 verse 8, स्तोत्र 139:8 if I make my bed in hell, behold, you are there also. मी जर नरकात माझी गादी घातली ना तर तिथे पण तू आहेस. What is he saying? काय म्हणतोय तो? I only see Jesus everywhere. मला सगळीकडे फक्त येशूच दिसतात असं त्याला म्हणायचंय स्तोत्र 139:8 मध्ये. कुठेही मला घेऊन जा, मला फक्त येशूच दिसणार. बस मला सगळं सकारात्मक आणि जीससच दिसतात. मला नकारात्मक रडगाणी आणि ते डेव्हलचं मला काही दिसत नाही. Praise God. देवाला धन्यवाद. Anytime Satan's oppression is there, जेव्हा केव्हा सैतानाचा काही दबाव येतो ना God's presence also is present there. देवाचा सहवास पण तिथे हजर आहे. You say Satan is here, तुम्ही म्हणता सैतान इथे आहे. I will say Jesus is here. मी म्हणे इथं येशू आहे. जसं मी म्हटलं गेल्या वेळेला तुला अर्धा ग्लास रिकामा दिसतोय मला अर्धा भरलेला दिसतोय. Jesus said, येशू बोलले I will never leave you, I will never मी forsake you. तुला कधी सोडणार नाही मी तुला कधी टाकणार नाही. फिनिश्ड. I shall be with you till the end of या ages. युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुझ्या सोबत राहीन म्हटल्यावर आपल्याला काय म्हणजे काय काय अजून काय हवं? It's just a matter of which one we focus on. बस कशावर आपण लक्ष केंद्रित करतोय ते महत्वाचं आहे. बस Because focusing on the devil is a trick of the devil. का सैतानाकडे लक्ष लावणं परत सैतानानेच आपल्यावर केलेली युक्ती आहे. And our total ability in the Christian life is found only in Christ. आणि ख्रिस्ती जीवनातली आपली ही सगळी क्षमता जी आहे ना काम करायची कशाची ही क्षमता ती येशूंकडे लक्ष लावूनच आपल्याला मिळणार And आहे. all these abilities will become disabilities if you are going to see only Satan आणि everywhere. फक्त जर तू सैतान सगळीकडे बघत राहिला ना तर तुला मिळालेली सगळी क्षमता तू गमावणार आहेस. It's not our ability, it's not our disability that is making us strong. It is the availability and the seeing nature of us, of Jesus every time which makes us strong. मला किती करता येतं किती करता येत नाहीये यावरती आपण बलवान ठरत नाहीये. तर आपण किती येशूंवरती लक्ष लावून जगतोय त्यावर आपण बलवान ठरणार आहोत. Be available for Christ. ख्रिस्तासाठी जरा उपलब्ध राहा वेळा काढा. Amen. येशू बोलवतात एक्सक्यूज मी म्हणून कारण लावू नका. These days so much focus is on the casting out demons, so much focus on what the devil is doing. पण अलीकडच्या दिवसांमध्ये सैतान काढण्याविषयी एवढं लक्ष इतकं प्रदर्शन सैतान हे करतोय ते करतोय त्याच्यावर एवढं सगळी माहिती Then we forget the real thing. की आपण खरं विसरूनच जातो. You know, I think so long back I saw Enter the Dragon, I think. खूप पूर्वी एंटर द ड्रॅगन एक चित्रपट होता खूप And पूर्वी one small fellow, a trainer, आणि एक comes to Bruce Lee. एक येतो ब्रुसलिन कडे येतो ट्रेनर And Bruce Lee points his fingers like that. आणि ब्रुसली असं करतात Look. की बघ And this tiny fellow is looking at his finger. हा छोटा पिंटा जो शिकायला आलाय तो त्यांच्या बोटाकडेच बघतो And he gives one tap. आणि ते त्याला एक टपली मारतात. Don't look at my finger. अरे माझं बोट नको बघू. Look there. तिथं तिथं बघ. Otherwise you'll miss all the glory. नाही तर सगळं वैभव जाईल तुझ्याकडचं. How true it is. किती खरं आहे ना. We are looking here. आपण इथं बघ म्हटल्यावर इथंच बघत बसतोय. God is saying, look ते there. म्हणतो तिकडे वर बघ Look at me. वर वर बघ वर
वर बघा आणि वर या असं वह्यांमध्ये लिहा. Amen. नाहीतर डोक्यात पक्क ठेवा काय वर बघा आणि वर या. Amen. Simple. That's how Paul says, when I'm weak, then I'm strong. तेच पॉल म्हणतो ना मी अशक्त आहे तेव्हा सशक्त आहे. Because he's looking to Jesus. पण तो येशूंकडे बघतोय. सिंपल फंडा आहे लाईफ का. ऊपर देखो ऊपर आवो. Second thing, दुसरी Second गोष्ट. point. दुसरा मुद्दा focus on your assignment. तुमची जी कामगिरी आहे देवाने तुम्हाला जी काही दिली त्याच्याकडे लक्ष लावा. Don't be bothered about how many talents others have got. बाकी दुसऱ्यांकडे किती कला आहेत आणि किती टॅलेंट आहेत त्याची चिंता करत डोक्याला हात मारून तू नको बसू. You focus on the talent that you have got and shine in it. देवानी जी कला तुला दिली आहे त्या कलेकडे लक्ष दे. त्या कलेला धार लाव. त्या कलेत चमक. Praise God. वा त्या कलेला धार लाव. ती बोथट झाली बसून बसून. But firstly, पण पहिलं you need to discover your divine purpose in life. दैवी संकल्प तुझ्या आयुष्यातला शोधून काढ की या भूतलावर देवानी मला का ठेवलंय. Because one of the most beautiful things about discovering one's divine purpose कारण की एखाद्यानं आपला दैवी संकल्प शोधून काढण्यामागचं एक सुंदर रहस्य म्हणजे that it keeps that person focused. ते रहस्य त्याने शोधून काढलं ना तो संकल्प त्याने शोधला की त्याचं लक्ष असं केंद्रित राहतं. It keeps you focused, it keeps you occupied, it keeps you busy. आपलं मन व्यस्त राहतं. आपलं डोकं त्याच्यातच व्यस्त राहतं. आपण मग फोकस राहतो. आपलं लक्ष प्रभूकडेच राहतं. प्रभूनी मला कशासाठी या जगात ठेवलाय हा संकल्प शोधल्यावर. Jesus said, येशू बोलले occupy till I come. मी येईपर्यंत व्यस्त राहा. व्यस्त रहा. व्यस्त राहा. Occupy मस्त till I नको, come. व्यस्त राहा. Amen. आमेन. Say, unless you have something in hand, हातात तुझ्या काही असल्याशिवाय you will be wandering all over the world. तू तर अख्ख्या जगात भटकणारच आहे ना बेटा. Say. हा? Sometimes the mothers say, कधी कधी आई म्हणते ना याचं लग्न झालं ना हो. मग साखळीच बांधणार याचं पायाला याच्या बायको. ह्याचे So something like दोनाचे that. चार हात करा. बायको घरात बांधून ठेवेल आणि मग खाईल काय. See what happens is काय होतं this fellow is wandering everywhere. हा त्यांचा मुलगा अख्ख्या जगात भटकत असतो. And then mother says, मग आई म्हणते एकदा याचं लग्न होऊ दे मग घरात तरी बसणार. माहित नाही असं का म्हणते आणि तिला असं का वाटतं पण आई म्हणते एकदा ह्याचं लग्न झालं की हा होईल स्थिर Say, स्थावर. you have something in hand, then you are busy in it. असं असतं ना हातात काही आलं की आपण व्यस्त राहतो ना. संसार मांडले की संसार करावे पण लागतात त्यात वेळ जातोच. So when you occupy yourself in some work in the तसं church, काही गोष्टींमध्ये चर्चच्या थोड्याफार गोष्टींमध्ये जरा लक्ष लावलं आणि व्यस्त झालात it is you have got a purpose. चांगलंच आहे ना. म्हणजे आयुष्याला एक संकल्प येतो ना. Amen. तिकडं तिकडं भटकत राहायच्या ऐवजी Because your purpose defines your life. Without purpose, you have no life. तुझ्या संकल्पाशिवाय तुझ्या जीवनाला अर्थ येणार नाहीये. संकल्प हातात आला की आयुष्याला अर्थ येईल Amen. की मी हे करणं आहे आणि मी ते करणार आहे. So giving means if you have a purpose, a divine purpose, it takes you, directs you also in आणि that. मग दैवी संकल्प तुझ्यात असला ना की त्यातनं मार्गदर्शन पण मिळतं आपल्याला You always walk in that way. आणि त्याच मार्गात आपण चालत राहतो का आपल्याला कळलेलं असतं मला हेच करणं आहे. Say, मी हेच करायचं आहे. every morning you go to work, you know I have to go to work. रोज सकाळी जसं तुम्ही ऑफिसला जाता तुम्हाला माहिती असतं की रोज मला कामाला जायचंच आहे And everything is arranged accordingly. आणि सगळं त्याप्रमाणे तुम्ही दिनचर्या ठरवता ना. जायचं 9ला आणि उठतो 10ला का नाही ना. Say, your wife will say, come in the morning 8 o'clock, we'll go to the restaurant. बायकोचं अरे सकाळी रेडी झाली का मला कामाला जायचंय. I mean, you say बायको that. जर सकाळी म्हणाली चला 8 वाजता सकाळी आपण आज ब्रेकफास्ट करायला बाहेर जाऊया तो वेळेल कायमचा ब्रेकफास्ट होईल आपला. 9 वाजता मला पंचिंग करायचंय. Are you getting me? कायमचा ब्रेकफास्ट नाही कायमचा फास्ट होईल आपला. Amen. जीसस. Purpose is intention. बघा संकल्प मुद्दामून असतात. I mean, it's a design म्हणजे- that is being made for you. एक रचना जी देवाने तुझ्यासाठी तयार केलेली आहे की जे तू करायचंय ते शोधून काढ आणि Amen. तेच करत बस. नाही हेच करत बसायचं. Jesus had a clear purpose. येशूंकडे बघा कसं अगदी स्पष्ट संकल्प होता की He ते knew why he came on this earth. काय कारणाने ते या जगात आले ते येशूंना माहित होतं. He didn't say, आता मी काय करू इथं हो बसून ना. आता काय येशू करायचं?" जगात येऊन नमस्ते. मग डोक्याला हात मारून आता मी काय करू असं नाही बसले. Say, आता काय माहित नाही देवाने मला काय सांगितलं तसं माहित. बिलियर No, झाल्यावर he didn't डोक्याला हात say- मारून बसत आता मी काय करू या पास्टर राहुलकडे ते He सांगतील said, मला. I know.
The will of my Father आपण for me. म्हणतो आम्हाला माहिती आहे देवबापाची इच्छा आमच्यासाठी काय आहे, काय करू काय करू काय करू काय. He said, I have come that they may have life. मी आलोच या लोकांना जीवन मिळावं म्हणून. I have come to do the will of my मी Father. माझ्या बापाची इच्छा पूर्ण करायला आलोय, त्यात आणि अजून काय करू. I have come that I should finish the work the Father has given to me. जे बापाने मला काम दिलंय ते पूर्ण करायला मी आलो. येशू म्हणाले ना, मला माहितीये मी का आलोय. तसं आपलंही पाहिजे की आपल्याला माहित असलं पाहिजे. For this purpose the Son of Man was manifested that he may destroy the works of the या devil. कारणाने देवाचा पुत्र प्रकट झाला की सैतानी कृत्यांचा त्याने नाश करावा. ह्याच्यात आपल्याला उत्तर सापडतं की येशू या जगात का आले होते. He said the Son of Man has come to seek and save them that are lost. मानवी पुत्र अशा लोकांना शोधायला आणि तारायला आलाय जे हरवलेत. Say, संकल्प क्लिअर होता, तेच येशू करत राहिले. so he knew तसं येशूंना माहित what होतं I have to do, की मी काय करायला हवंय, तसं when I have आपल्याला to do. कधी करायला I हवंय. have to finish it up. मला हे काम पूर्ण I करायला have to हवंय. die on the cross. मी वधस्तंभावर मरायचं आहे. मी त्या Clear कामाला cut picture. क्लिअर कट पिक्चर की मी ह्याच्यासाठी झालोय. आपल्या तसं- लोकांना क्लिअर कट नसतं नाही ना. नाही. काय आपल्या करायचं माहित लोकांचे नाही तर काय. पिक्चरच अर्धे अर्धवट. Say, we don't know. काहीच माहित नाही. We have to know. आपल्याला माहित असलं पाहिजे असं मी म्हणतोय. जरा माहित करून घ्या. Every day, रोज talk to somebody about Jesus. कुणाशी तरी येशू विषयी बोला. That is your हा? purpose. बरेच लोक तुम्हाला रोज भेटतात. कुणाशी तरी येशू विषयी बोला. येशू त्यांना सांगा. Tell them, त्यांना सांगा. Saturday come, I will take you inside. काही नाही ते एवढं तरी सांगा की शनिवारी मी तुम्हाला तिकडे घेऊन जातो दापोडीला. मी गेट पाशी उभा राहीन, मी घेऊन जाईन Or तुम्हाला. Saturday माझं घरी आहे, आपण दोघं जाऊ. हो. शनिवारी माझ्या घरी आपण दोघं मिळून जाऊ. आणि तू रिक्षाचे पैसे तू दे. असं. नो नो मी देणार. असं वर बोलायची गरज नाही. केलेलं काम न करण्यात जमा होईल. त्या दिवशी पैसे तू द्यायचे. समजलं? आपण बिलीवर आहे. थोडं वागायचं तसं. ही नवीन जात नाहीये, तसं राहायचंय. So through the life, पास्टांच्या 2 लाईनींवर माझ्या 8 लाईनी होत आहेत. मला तुम्ही माफ करा. through the life and the words of Jesus, येशूंच्या जीवनाद्वारे, शब्दांद्वारे a very powerful principle in life is revealed to all of us. आयुष्यातलं एक अतिशय सामर्थ्यवान तत्व आपल्याला प्रगट झालेलं आहे. The pursuit, काय म्हणजे कशासाठी योजना. and the fulfillment of that divine plan that God has ordained for us. त्या दैवी योजनेची संपूर्णता जी देवाने आपल्यासाठी योजून ठेवलेली आहे. Amen. बस ते एकदा आपल्याला कळलं ना, गाडी कधी घसरणार नाही. That is the true sustenance for your soul. त्याला म्हणतात तुझ्या जीवाला मिळालेला खरा पाठिंबा. Sustenance for your soul. पाठिंबा मिळाला A पाहिजे ना जीवाला. nourishment for your soul. तुझ्या जीवाला ते पोषण मिळालं पाहिजे ना. See, at Jacob's well, बघा याकोबाच्या विहिरीपाशी the disciples were forcing Jesus, eat, येशूंचे eat, शिष्य येशूंना बळजबरी करवते. खा खा खा. Jesus said, you don't know my food. येशू म्हटले तुम्हाला काही माहितीच नाहीये माझं अन्न काय आहे. You don't know what I drink. तुम्हाला काही माहित नाही मी काय पितो. For him, salvation was food. येशूंसाठी तारण म्हणजे अन्न, भोजन. बोला देव बाप्पा. They were asking him to eat. येशूंचे शिष्य येशूंना म्हणतात सारखे बळजबरीनं जेवणा He जेवणा was saying, जेवणा "You खाणं." eat. येशू त्यांना म्हटले तुम्ही जेवा. Say, my food is to do this. माझं अन्न हेच आहे, देवाचं काम करून यांना प्रभूत आणणं. And that is the fuel that keeps your engine running. आणि ते इंधन तुमच्या इंजिनला धावतं ठेवतं. Yes. The preaching that I do, हो ना, the जे working उपदेश. that I do, जे उपदेश मी इथे करतो, जे काम मी इथे करतो, it's the fuel for my engine to ते run इंधन faster. आहे माझ्या आयुष्याच्या इंजिनचं. ते माझ्या आयुष्याच्या इंजिनला धावतं ठेवतं. Take away this calling, I have no work. हे पाचारण माझ्यापासून कोणी हेरावून घेतलं तर मला तर काही कामच नाहीये. Amen. Amen. As long as I'm here on this earth, जोपर्यंत या पृथ्वीवर मी आहे, my food and my drink is to save the world. माझं अन्न आणि माझं पेय हेच आहे की मी जगाला तारायचं आहे. बस फिनिश्ड. यासाठीच मी जगात आलोय. We know it. आम्हाला माहिती बेटा. I mean, not all work is God's work. हे सगळं कार्य देवाचं कार्य नसतं, Specific works, पण काही विशिष्ट कार्य like even in the natural sense, जसं नैसर्गिक स्तरात सुद्धा all food is not nutritious food. सगळं अन्न पोषण देणारं नसतं, पोषक नसतं सगळं अन्न, सगळा आहार. I mean, morning, evening, afternoon, and in between, if you have vada pav, that is not really going to sustain. सकाळ दुपार संध्याकाळ जेवताय पण अधेमध्ये वडापाव खाताय तर त्यातनं काही शरीराला बरोबर पोषण मिळणार नाही. There are quality food. बघा चांगल्या पद्धतीचा चांगल्या दर्जाचा एक आहार असतो, तो घ्यावा लागेल. I mean, these days, the children don't eat the food अलीकडे we cook at home. अलीकडे घरी स्वयंपाक केलेला मुलं खातच नाही. Say,
There are some food which stimulates us. काही आहार आपल्याला पोषण देऊन व्यवस्थित ठेवतो And no matter what happens, we stick to that food. आणि आपण तो आहार घेतो ना, काही झालं तरी आपला तो आहार ठरलेला असतो की भाजी पोळी वरण भात, आपल्याकडची जी पद्धत. Because we know we want to live long. का आपल्याला माहित असतं की नाही बाबा मला जास्त जगायचंय. Now, everybody wants to live long, but everybody doesn't want to follow the rules. आणि सगळ्यांना जास्त जगायचंय पण नियम सगळ्यांना पाळायचे नाही. रोज वडेपाव खायचे आणि बर्गर खायचे, कसं व्हायचं? How it will happen? हा, कसं काय तुला लांबलचक जीवन मिळायचं रे? The day I came to know that the regular tea is not good for me, ज्या दिवशी मला कळलं की हा जो चहा आहे ना आपला चहा, येवलेंचा चहा, त्या दिवशी मला कळलं की हा फारसा चांगला नाहीये. sometimes I take, कधी कधी मी घेतो, नाही असं नाही, but I switched to green tea. पण मी ग्रीन टी वर गेलोय आता. ग्रीन टी एक प्रकार आहे हिरवा चहा. I have to take care. I don't care what people say, लोकांना काय बोलायचं ते बोलू दे, but मी I green want tea- to live long. मला दीर्घायुष्य हवंय, I जास्त want to live जगायचं. healthy. मला आरोग्यवान जगायचं तो In ग्रीन the टी. same way, तसंच आहे. in the spiritual things, आध्यात्मिक सुद्धा don't गोष्टी put your hand into everything. हात सगळ्या गोष्टी घालायची गरज नाही रे. Everything is not from God. सगळं देवाकडचं नसतं. शोधून काढ देवाकडचं काय आणि ते करत राहा. All things are not beneficial for me, सगळ्या Paul says. गोष्टी, पॉल म्हणालाय सगळ्या गोष्टी माझ्यासाठी लाभदायक नाहीत. Yes. पॉल बोललाय. Everybody will want you everywhere. हो, सगळ्यांना तसं तर तुम्ही सगळीकडे हवाल की ब्रदर आज इथे या, सिस्टर आज तिथे या. Some will say 5 o'clock I want you to be here in Dapodi. Kai Another loko- fellow will say 5 o'clock I want you to be in Khadki. काही लोक म्हणतील 5 वाजता तुम्ही मला दापोळीत पाहिजे. दुसरा म्हणेल 5 वाजता तुम्ही मला खडकीत पाहिजे. Another fellow will say 5 o'clock I want you in USA. आणि What you तिसरा will do? म्हणेल 5 वाजता तुम्ही मला अमेरिकेत पाहिजे. मग काय करणार आहे? I mean, you have to decide which is important. पुरा पडणार आहेस का तू त्या 5-5-5 ला? तू ठरवायचं ना 5 वाजता आता मी कुठं जाऊ, खडकी दापोळी का अमेरिका? Everybody wants us. सगळ्यांना आपण पाहिजे, मी सगळ्यांना पाहिजे. How many people will please? किती लोकांना प्रसन्न करणार आणि खुश ठेवायला जाणार का? You ह्या have नाही to be त्या नाही. selective. नाही, थोडं निवड करायची, Be selective. जरा निवडायचं. Say, I've got less time. असं म्हणायचं माझ्याकडे वेळ कमी आहे प्लीज. Amen. नाही पा आपण गप्पा मारायला लागलो की गप्पा असं मारत बस. अरे कुछ वेळेचं भान बी. Even in the natural life, there are certain things that stimulate us. पण नैसर्गिक जीवनात सुद्धा काही गोष्टी आपल्याला असं चालना देतात. Some things that will keep you alive for long. आणि काही गोष्टी तुम्हाला दीर्घायुष्य देतात नैसर्गिक Take to जीवनात. it. त्या करायच्या Amen. की आता ग्रीन टी पिऊन जर फायदा होणार आहे तर त्याच्यावर शिफ्ट व्हा, ते प्या. See, this is the natural thing. म्हणजे हे नैसर्गिक म्हणतो. But I'm just guiding you into spiritual things. पण त्यातून मी आध्यात्मिक गोष्टींकडे तुम्हाला मार्गदर्शन करतोय. मी एक उदाहरण दिलं. Amen. Amen. Keep your focus on Jesus. लक्ष येशूंवर लावा बाबा. Amen. आमेन. आमेन. If you read in Acts 9, प्रेषितांची कृत्य 9वा अध्याय जर तुम्ही वाचला, Paul was going to Damascus. पॉल दिमिश्काच्या रस्त्यावर होता. Suddenly the light of Jesus shined on him, अचानक येशूंचा प्रकाश त्याच्यावर चमकला. and the Lord said, प्रभू बोलला, turn around. मागे फिर. Say, sometimes we think that we are on the right road. कधी 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 आपल्याला असं वाटतं की नाही मी बरोबर रस्ताच घेतलाय We are doing the right things. आणि मी बरोबर कामच करत आहे. I am zealous for God. मी देवासाठी आवेशी आहे. Paul said, I was very zealous for God. पॉल पण म्हणाला मी तेव्हा देवासाठीच आवेशी होतो. One light of Jesus, पण येशूंचा एक प्रकाश he realized, त्याला कळलं. I'm on the wrong road. डोक्यात प्रकाश पडला त्याच्या, मी तर चुकीच्या रस्त्यावर आहे. Amen. आमेन. In Acts 26:16, आणि प्रेषित 26 त्यातलं 16वं वचन he says, तो म्हणतो, the Lord appeared to Paul to make him a minister and a witness. प्रभू पॉलला प्रगट झाला अशासाठी की पॉलने सेवक बनावं आणि साक्षीदार बनावं. See, हा, in verse 18 he says, मग 18व्या वचनात म्हणतो, the Lord told me to open the eyes of the Gentiles and turn them from darkness to light and from the power of Satan unto God, that they may receive forgiveness of sins and inheritance among them which are sanctified by faith that is in Christ Jesus. प्रेषितांची कृत्य 26वा अध्याय 18व्या वचनात पॉल म्हणतोय बघा की त्यांनी अंधारातून निघून उजेडाकडे व सैतानाच्या अधिकारातून निघून देवाकडे फिरावे, म्हणून तू त्यांचे डोळे उघडावेत, See that. असे की माझ्यावरील विश्वासाने त्यांना पापांची क्षमा मिळावी व पवित्र झालेल्यांच्या मध्ये वतन मिळावे. This is the assignment. बस ही कामगिरी पॉलला देवाने दिली. Verse 17, 17. but rise and stand upon your feet, for I have appeared unto you for this purpose, to make you a minister and a witness both of these things which thou hast seen and of those things in which I will appear unto thee. प्रेषित 26:17 या लोकांपासून व ज्यांच्याकडे मी तुला पाठवतो त्या परराष्ट्रांच्या लोकांपासून मी तुझे रक्षण करीन. Say, that was his life, that was his mission. तेच त्याचं जीवन होतं, तीच त्याची कामगिरी होती, त्याला तेच करणं होतं. And in verse 19 he says, 19
I was not disobedient unto the heavenly vision. मी स्वर्गीय दृष्टांताच्या आज्ञाभंगात राहिलेलो नाहीये. See, मी I was दृष्टांत not अवमानलेला नाही. disobedient. मी दृष्टांताचा आज्ञाभंग केलेला नाही. प्रभू मला बोललाय तसंच मी करतोय. Yes. In 1 Corinthians 9:26, मग 1 Corinth 9:26 I therefore so run not as uncertainty, so fight I not as one that beateth the air. See, he's saying, I'm not doing aimlessly. हो 1 Corinth 9:26 मध्ये पॉल म्हणतो बघा, म्हणून मी धावतोय पण अनिश्चितपणे धावत नाहीये. मी युद्ध करतोय. मी वाऱ्याला मारत असल्यासारखं करत नाहीये. मी हवेत बुक्के मारत नाहीये. People are fighting on the air. पण लोक मात्र They're beating हवेत the बुक्के air. मारताय. हवेत बुक्के मारत बसलेत लोक. He says, I'm focused on my mission. पॉल म्हणतो मला जी कामगिरी मिळाली त्याच्यावरती मी डोळ्याला झापड लावून लक्ष देऊन जे चाललो ते चाललो. I'm carrying out God's plan for my आणि life. देवाची योजना माझ्या जीवनासाठी मला कळलेली मी पूर्ण करायच्या मागे झटत आहे. And that's how it ought to be. आणि असंच असायला पाहिजे. Amen. देवाने आपल्याला जे करायला पाठवलेलं आहे ते शोधून काढून तेच करत राहायला हवंय. Go on doing God's work. देवाचंच काम करत Bible राहा. says, whatever your hand finds to do, do बायबल it. म्हणतं ना तुझ्या हाताला जे करायला सापडेल ते करत राहा. For there is no work in the grave. कारण की कबरेत गेल्यावर काम नाही. कोणी असं खणणार नाही तुम्हाला काढायला काम करून द्यायला. कबरेत गेल्यावर तुझी कबर खणायला परत कोणी येणार नाही. They'll not say, अरे उठ की काम ब्रदर कर. चला ना तुमच्या विना होत नाही. No. कोण नाही येणार. सगळे घाबरतात. It's gone. गेला आता ते खबर कोण करणार आहे पुरलेल्याची. In Acts 23:11, प्रेषित 23:11 Bible says, बायबल म्हणतं and the night following the Lord stood by him and said, Be of good cheer, Paul, for thou hast testified of me in Jerusalem, so you must now bear witness also in Rome. प्रेषित 23:11 आणि त्याच रात्री प्रभू त्याच्याजवळ उभा राहून म्हणाला, पॉल धीर धर, जशी तू यरुशलेमेत माझ्याविषयीची साक्ष दिली तशी रोम मध्येही तुला साक्ष द्यावी लागेल. Yes, God is telling us. देव सांगतोय आपल्याला Go here, go there, go preach here, go इथे preach जा there. तिथे जा, इथे सुवार्ता सांग, तिथे सुवार्ता Be सांग. focused on your assignment. जरा तुझ्या कामगिरीवर लक्ष केंद्रित कर. Be focused on your God-given purpose. देवाने तुला जो संकल्प दिलाय त्याच्यावर लक्ष केंद्रित कर. Father, I am unwavering and steadfast, Lord. दे बाप्पा प्रभू माझ्या, मी डगमगत नाहीये. मी अगदी सातत्याने लक्ष केंद्रित करून आहे. I am resolute, I am firm. मी निश्चय केलाय, मी ठाम आहे माझ्या I have निश्चयावर. focused on my mission. आणि माझ्या कामगिरीवर मी लक्ष जे लावलंय ते लावलं. By your grace, I will do it, Lord. तुझ्या कृपेने मी करणार देव बाप्पा. I want to serve you मला तुझी wholeheartedly. सेवा संपूर्ण हृदयाने करायची आहे. कुछ मिले या ना मिले, Make me a witness मला तू साक्षीदार बनव. of the gospel of Jesus येशू Christ. ख्रिस्तांच्या शुभवर्तमानाचा साक्षी मी बनेन. I want to finish this race मला ही शर्यत संपवायची आहे according to your will. तुझ्या इच्छेनुरूप In Jesus' name. Amen. येशूंच्या नावात. Third point, तिसरा मुद्दा, focus on eternity. अनंत काळावर लक्ष लावा. अनंत, ज्या काळाला अंत नाही तो अनंत. Luke 10:20. लूक 10:20 Notwithstanding in this, rejoice that the Spirit, don't rejoice that the Spirit are subject unto you, but rather rejoice because your names are written in heaven. लूक 10 त्यातलं 20 वचन. तथापि भूते तुमच्या स्वाधीन होतात, यात आनंद मानू नका, तर तुमची नावे आकाशामध्ये लिहिलेली आहेत, म्हणून आनंद करा. Say, change your focus. लक्ष बदला. See what is more important. काय महत्वाचं आहे ते शोधा. डोक्यात काय चाललंय ते तपासा. Heaven is built for you. स्वर्ग तुझ्यासाठी बांधलेलं आहे. Heaven is decorated for you. स्वर्ग तुझ्यासाठी सजवलेला आहे. You will be getting a warm welcome. तुला फार उबदार स्वागत स्वर्गात मिळणार आहे. Red carpet will be laid out for you. आणि रेड कार्पेट तुझ्यासाठी पसरलेलं असणार आहे Yes. स्वर्गात. की ये माझ्या बल्यान विश्वासू दासा. In the world, if you can get all these things in heaven, He will not give you. अरे जगात या गोष्टी मिळतात तर स्वर्गात मिळणार नाहीत का? हा ना. मला पण Amen. असं होतं ना, सारखं मला पण होतं का आरडा ओरडा करून नाचू का काय करू. It will be hard for Satan's lies to be filled in your mind when we speak about God so much. हो, देवाविषयी एवढं बोललो ना की सैतानाचं काय खोटं आपल्या डोक्यात येणार आहे. मन डोकं सगळं देवानी भरा. Amen. Oh, if you have a plate full of food, another empty plate, will you keep on focusing on the empty plate? अगदी अन्नाने भरलेली एक प्लेट, एक ताट तुमच्या समोर आहे आणि दुसरं रिकाम आहे, तर तू काय रिकाम्या ताटाकडे बघत बसणार आहे का? I mean, that fellow is stupid then. मग असा जो कोणी असेल की जो रिकामे ताटच बघत बसला तो मूर्खच म्हणायचा. Here, इथे. a banqueting table has been laid out for you. मेजवानीचा मेज मांडला आपल्या समोर. हालेलुया. And we are watching this side. आणि आपण इकडे बघ. अरे इथं बघ ना जेवण. अरे बाबा इकडे बघ. Amen. सरळ बघ. Many times in working for God, we act tired. अनेक वेळा देवाचं काम करताना आपण फार असं
दमल्यासारखं वागतो. as though we are working for a very cruel, Oh. hard taskmaster. जणू काय म्हणजे विहिरी खणून आलो का? We are working for Pharaoh, फारोसाठी काम करतोय का आपण? building his cities. काय फारोची नगर बांधतोय आपण? एवढं दमाला काय झालं? I mean, the children of Israel were building cities for Pharaoh. इस्रायली लोक आपण समजून घेऊ, चला फारोसाठी नगर बांधायची. We are building cities for ourselves to dwell आपण in. स्वतःसाठी नगर बांधतोय. Don't be dejected. नाराज होऊ नका. Remember, the time is flying away. बघा वेळ फार पटकन निघून चालली. काल आपण कितीचे होतो, आज आपण कितीचे झालो बघा. Immediately time goes. लगेच वेळ जाते It does बेटा. not stop. वेळ थांबत नाही. And that is the beautiful thing. आणि ते सुंदर काम आहे की वेळ थांबत नाही, काळ जातो धावत Amen. धावत. And so we need to now focus on eternity. तर आता आपल्याला अनंत काळावर लक्ष केंद्रित करायचं आहे. Time should be forgotten. आता आपण वेळेला विसरायचं. Eternity should be brought into focus. आता काळ नाही, अनंत काळ लक्षात आणायचा. Amen. आमेन. Because कारण all the things that you see will be now it will be dissolved in eternity. ज्या गोष्टी तुम्ही आता बघताय ना, त्या सगळ्या अनंत काळात विरघळून जाणार. Time itself will be dissolved in अरे eternity. काळच अनंत काळात विरघळणार आहे. Joy is waiting for each one of us. आनंद आपल्या प्रत्येकाची वाट बघत आहे. Amen. Amen. So see how Jesus was pointing them to the eternal perspective. म्हणजे येशू कसे अनंत काळच्या दृष्टिकोनांकडे त्यांचं लक्ष खेचत होते बघा. See, they returned from a successful ministry trip. ते यशस्वी सेवेतून आले परत. And in their elation, they were sharing with Jesus, see how beautiful things are happening around. आणि ते येशूंना सांगवते की बघा आमची सेवा कशी यशस्वी झाली, किती छान छान गोष्टी आमच्या अवतीभोवती घडतायत. He said, okay, that येशू all is म्हणाले fine. ते सगळं ठीक आहे रे, Rejoice in other things, man. दुसऱ्या गोष्टीत आनंद कर, Eternal things. अनंत काळच्या गोष्टीत आनंद कर. What a beautiful lesson that काय Jesus has सुंदर given us. धडा येशूंनी आपल्याला शिकवला याच्यामध्ये. Amen. आमेन. If you read in Revelation, प्रगटीकरण जर तुम्ही वाचलं, chapter 20, verses 12 and 15, 20वा अध्याय 12 आणि 15, प्रगटीकरण 20वा अध्याय 12 आणि 15 वचन. there you see the popular conference. तिथे आपल्याला प्रसिद्ध परिषद दिसते. All the miracle working evangelists, pastors, teachers, people like you and me. तुमच्यासारखी माझ्यासारखी माणसं, चमत्कार करणारे पाळक वर्ग, लोक. And I saw the dead, small and great, stand before God, and the books were opened. Another books were opened, which is the book of life. And the dead were judged out of those things which are written in the books according to their works. And whosoever was not found written in the book of life was cast into the lake of fire. प्रगटीकरण 20वा अध्याय 12 वचन. मग मेलेले लहान आणि थोर हे त्या राजासनापुढे उभे राहिलेले मी पाहिले, आणि पुस्तके उघडण्यात आली. तेव्हा दुसरे एक पुस्तक जे जीवनाचे आहे तेही उघडण्यात आले, आणि त्या पुस्तकामध्ये ज्या गोष्टी लिहिल्या होत्या त्यावरून मेलेल्यांचा न्याय ज्यांच्या त्यांच्या कर्माप्रमाणे ठरवला गेला. See this. Baga. Now, who are the dead? कोण हे मेलेले? Not you and me. तुम्ही आणि मी नाही. We are living even after we die. आपण तर मेल्यानंतर पण जिवंत राहणार आहोत. Because कारण God said, ते बोलले, I am the God of Abraham, Isaac, and Jacob. मी अब्राहम, इसाक आणि याकोबाचा देव I आहे. am the God. मी आहे देव. That means they are still with me. म्हणजे ते अजूनही माझ्या सोबत आहे असं As I नाही am म्हणत. living, they are living. मी जिवंत आहे, तेही जिवंत आहेत. Praise God. आहे असं म्हटलंय देव. Yes. So these are spoken of those people who had not given their heart to Jesus. तर हे अशा लोकांविषयी लिहिलंय की ज्यांनी आपली हृदय येशूंना दिलेलीच नव्हती. God is telling us today, देव आज आपल्याला सांगत आहे, in whatever we do, जे का आपण करतो we must ensure that our names are written in the Lamb Book of त्या Life. सगळ्या करण्यामध्ये एक खात्री आपण नेहमी बाळगली पाहिजे की माझं स्वतःचं नाव स्वर्गाच्या पुस्तकात लिहिलं गेलं पाहिजे. And to do this is very, very simple. आणि हे करणं फार साधं आणि सोपं आहे. Give your life to Jesus. एक तर प्रथम आपलं जीवन येशूंना दे. Repent genuinely. पश्चाताप खराखुरा कर. Invite Jesus in your heart. येशूंना आपल्या हृदयात आमंत्रित कर. And once Jesus comes, आणि एकदा का येशू आले immediately your name will be written in the Lamb Book of Life. की लगेच तुझं नाव स्वर्गीय पुस्तकात लिहिलं जाईल. Only then you can be sure मगच तुला खात्री होईल that you will be in heaven. की तू स्वर्गात जाणार. Amen. ऑन माय वे टू हेवन. Lord, प्रभू, do not allow anybody's name to be erased from the book of life. जीवनी पुस्तकात एकाचंही नाव खोडू नको दे बाप्पा, खोडलं जाऊ देऊ नको दे Do बाप्पा. not allow me to do what would erase my name from the book of life. असं मला काही करू देऊ नको की ज्या पायी माझं नाव स्वर्गीय पुस्तकातून खोडलं In जाईल. the mighty name of Jesus. येशूंच्या महान नावामध्ये. You know, आमेन. Bible says बायबल म्हणतं in Luke 10:21. लूक 10वा अध्याय 21वा वचन. See, this was the time Jesus seemed to be the happiest. आणि ही जी वेळ होती ना,
त्या वेळेमध्ये येशू अगदी सगळ्यात आनंदी दिसत होते. First time we can see Jesus so happy. हे पहिल्यांदा आपण म्हणू शकतो की येशू एवढे आनंदी. In that hour, Jesus rejoiced in the Spirit and he said, I thank thee, O Father, Lord of heaven and earth, that thou hast hid these things from the wise and prudent and hast revealed to them these things to the babes. Even so, Father, for it seemed good in your sight. लूकचा 10वा अध्याय 21वा वचन. या एका जागी बघा येशू किती आपल्याला आनंदी दिसतात. त्याच घटकेस येशू पवित्र आत्म्यात हर्षित होऊन बोलला. पवित्र आत्म्यात आनंदी होऊन येशू बोलला की हे बापा, आकाशाच्या व पृथ्वीच्या प्रभू, मी तुझी उपकार स्तुती करतो, कारण तू या गोष्टी ज्ञानी व तर्कवान यांच्यापासून गुप्त ठेवून बालकांना प्रगट केले आहेत. होय बापा, कारण असेच तुझ्या दृष्टीने संतोषकारक झाले. This was the greatest joy for Jesus. हा सगळ्यात मोठा आनंद होता येशूंना. What was it? काय मोठा आनंद होता? Huh? काय? That these people have received the word of God. की या लोकांना देवाचा शब्द मिळाला. माझा आनंद तोच आहे. That's how one hymn says. म्हणून एक हिम आहे. My faith looks up to thee, thou Lamb of Calvary. काल्वरीच्या कोकराकडे माझा विश्वास, माझा चेहरा पाहतो. Now hear me while I pray. आता मी प्रार्थना करताना माझं ऐक. Take all my guilt away. माझा सगळा दोष काढून टाक. Let me from this day be wholly thine. आणि आजच्या दिवसापासून मला संपूर्ण तुझा कर. Make thy rich grace impart तुझी धनवान कृपा माझ्यावर टाक. strength to my fainting heart. माझ्या बेशुद्ध होणाऱ्या हृदयाला ताकद दे. My zeal inspire माझा आवेश प्रेरित कर, as thou hast died for me. जसं तू माझ्यासाठी मरण पावलायस. Oh, may my love to thee be pure and warm and changeless. माझं तुझ्यावरचं प्रेम नेहमी शुद्ध, निखळ आणि न बदलणारं असावं. While life's dark maze I tread आयुष्याच्या काळ्या रस्त्यावर मी चालत असताना and griefs around me spread, आणि दुःख माझ्या अवतीभोवती मला घेरून असताना be thou my guide. तूच माझा मार्गदर्शक राहा. Bid darkness turn to day. आणि तो अंधार दिवसात बदलून काढ. Wipe sorrows, tears away. आणि दुःखाचे अश्रू पुसून टाक. Lord, my focus is on you. What you do pleases me. प्रभू, माझं लक्ष तुझ्यावर आहे. तू जे करतो, तुला जे हवंय, तोच माझा आनंद आहे. Not because you want it, तुला हवंय म्हणून नाही, because if I do it, I am blessed. कारण मी तुला जे हवंय ते केलं तर त्यात परत फायदा माझा, मीच आशीर्वादित आहे. When I seek your kingdom, I am blessed. तुझं राज्य मी शोधलं की मीच आशीर्वादित होतो. खराबा And God knows what will bring us happiness, peace, joy, prosperity, well-being. आणि देवाला माहितीये ना आपल्याला कशातनं आनंद, शांती, कल्याण, भलाई हे सगळं मिळणार He आहे. will never write anything which will disappoint us. आणि कधीच देव असं काही आपल्यासाठी लिहिणार नाही ज्यातनं आपण नाराज होणार. No, He will write everything that will be a blessing to देव us. नेहमी आपल्यासाठी असंच लिखाण करणार की ज्यातून आपण आशीर्वादित होणार. Say, हा, because He says, I have great plans. कारण देव बोललाय माझ्या योजना तुझ्यासाठी महान आहे. Great plans. ग्रेट प्लॅन्स फॉर यू, प्लॅन्स टू प्रॉस्पर यू, Plans to टू prosper गिव्ह यू you. होप अँड अ फ्युचर. Praise God. समृद्ध करायच्या योजना, तुला आशा आणि Let us भविष्य worship द्यायच्या the Lord. योजना. हालेलुया. देवाची आराधना करूया आपण. We चला will sing. मैं केवल तुझसे प्रेम करूं, मैं केवल तुझसे प्रेम करूं यीशु, मैं केवल तुझसे प्रेम करूं और पीछे ना हटूं, और पीछे ना हटूं. Amen. तेरे ही मार्ग पर चलूं, तेरी महिमा मैं गाऊं, हालेलुया. तेरे ही सामने आमेन. झुकूं और पीछे ना हटूं. धन्यवाद. Yes, glory. येस लॉर्ड. धन्यवाद Jesus. थँक यू और जीसस. पीछे ना हटूं. Amen. आमेन, केवल आमेन, तुझसे आमेन. प्रेम करूं, मैं केवल तुझसे प्रेम करूं, मैं केवल तुझसे प्रेम करूं यीशु, मैं Yes, केवल Lord. तुझसे प्रेम करूं और पीछे ना हटूं. तेरे ही मार्गों पर चलूं,
पीछे न हटू Yes, Lord. हालेलुया. Never turn back. कधीही मागे नाही वळणार देव बाप्पा मी. प्रभु मैं हूँ यहाँ हालेलुया. आमेन. मैं हूँ यहाँ देव बाप्पा ये पवित्र आत्म्या प्रसन्न हो. लोकांमध्ये फिर, लोकांमध्ये कार्य कर, लोकांचं जीवन बदल, आमचे Glory to आयुष्य you, Jesus. सार्थक कर. हालेलुया. रबा खराबा शब्दो मांडरा खराबा सिगरी He is a wonderful God. तो अद्भुत देव आहे. मैं हूँ यहाँ धन्यवाद, धन्यवाद. तुझे आभार दे बाप्पा, मैं हूँ तुझी स्तुती दे बाप्पा. आमेन. तुझे आभार. मैं हूँ यहाँ मैं हूँ यहाँ Yes. धन्यवाद स्वामी राजा. I'm going to pray for the people now. आता मी लोकांसाठी प्रार्थना करणार आहे. If there are people here, जर काही लोक असे असतील ना you have stuck. की जे अडकलेत You are not able to move forward in life. आणि आयुष्यात तुम्हाला पुढे जाता येत नाहीये. Financially, you are drained. आर्थिक रीतीनं सगळा पैसा संपलाय. There is no opening for you. कुठे काही तुम्हाला नवीन सुरुवात नाहीये. Or somebody who is sick, कोणी आजारी आहे, or some problems. काही समस्या आहेत, त्रास आहेत, Come in front, I will pray for you. असे जर कोणी असतील तर त्यांनी पुढे या, मी तुमच्यासाठी प्रार्थना करीन. Yes. हालेलुया. You need to get a breakthrough. And when you will get, we don't know. तुम्हाला नवीन सुरुवात मिळायची गरजच आहे आणि कधी ती मिळेल आपल्याला माहित नाही. Suddenly you will get it. अचानक मिळेल. Bring that fellow here on top. इकडे आणा. Suddenly you will get it. अचानक तुम्हाला ती नवीन सुरुवात A मिळेल. breakthrough. एक नवीन सुरुवात. It can be Saturday, Sunday, Monday. कधी शनिवारी मिळू शकते, रविवारी, सोमवारी, The कधी. Lord is the same. प्रभू तोच आहे, सारखाच आहे. प्रभू बदलत नाही. And the Lord had even said, people who are very sick, you can come on top, I will pray for you. आणि प्रभू असंही म्हणाला मला की जे लोक खूप आजारी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा प्रार्थना कर, मी त्यांना आरोग्य Just देईन. bring them here and quick, I'll lay my hands and pray for पटापटा them. आणाल. कोणी जर असं फार सिरियस वगैरे असतील तर मी हात ठेवीन, ते सुटका Then for पावतील. the financial problems, I will आणि pray. आर्थिक समस्यांसाठी सुद्धा मी प्रार्थना करेन. All powers of darkness, धन्यवाद दे बापा. जवळ इकडे आण. I command you in the name of Jesus. Leap! In Jesus' name. Never to come in राबा him. शांत राबा संतो. धन्यवाद Yes, दे बापा. anybody sick, come on, fast, आणि quick. कोणी आहे Thank खूप you. आजारी Take आहे, him down or take him behind. इकडे मागे न्या नाही तर कुठेही न्या. Come. What happened? Thyroid problem. Oh, Jesus. Don't worry. Jesus will heal you. Lord, touch her, Lord God. Touch her. Let that Rabba thyroid be healed Karaba in the name of Shanta Rabba Jesus. Karaba Santa. Be healed मांडरा of खलाबा that सखरा बाबा बाबा thyroid. बाबा. In the name of Jesus. Jesus is touching you. He is touching you. It's happening. In the name of Jesus. Be free. Be free. Be free in Jesus' name. Thank you, Lord. Yes. धन्यवाद दे बाबा. Lord, somebody has to stand here and tell me what is the problem. कोणीतरी उभं राहून पास्टरांना पटकन Lord सांगा Jesus लोकांना Christ, त्रास काय आहे. Be free in the name पूछ के of पटकन Jesus. Be free in the बोला name कर. of Jesus. Yes. चला पटकन लवकर. Lord Jesus, I pray. Heal our नमा throat, खराबा Father. शांता राबा In the name of खराबा. Jesus. Be healed. राबा In Jesus' खराबा name. शकाराबा संतोर कुरो बाबा. नमांडरा खलाबा सिकिरी बी Lord, I संतोर. pray, oh Father, every pain in the chest. Play the keyboard I softly. curse you in the name of play Jesus. softly. Play Leave. something which will increase the anointing. In Play Jesus' softly. name. Come on. रबा खराबा Quick. शकाराबा संतो. Huh? What- खराबा संतोर कुरो बाबा बाबा. Lord Jesus Christ, she's Mandara got khalaba vertigo santoro to problem. khuro baba You baba have to touch her, Lord. Inama Heal kharama her. santoro kuro baba Heal baba her, baba. heal her, heal her, Biri heal her, biri heal biri karaba her. Lord is shakaraba touching santoro to you. kuro Receive baba the baba. healing in the Mandara name of khalaba Jesus. santarandala karaba sundoro kuro baba baba baba. Iraba karaba Every pain in shakaraba the head, santoro. I curse you in the Makanama name of santaraba Jesus. karaba Leave. baba baba karaba In shakaraba Jesus' santoro. name. Indarandala. I'll just pray for 15-20 people only. 15-20 लोकांसाठी मी अशी प्रार्थना करी ना. मांडरा Every खराबा problem. संदरो करो. इराबा बाबा In करा. the name of Jesus, leave. Raba baba Leave. karaba shakara. Leave, leave, Yes. leave, Raba leave. karaba You are shantu. leaving. You Ma pain, karaba. Raba pain. baba baba. Leave, Nama leave, mama karaba leave, baba leave, baba. leave in Jesus' Nama name. mama karaba. Yes, Be thou yes, happy, you are Daddy. being healed in the name Be of thou Jesus. happy. Thank you, Be Jesus. here, Thank Lord, you, Holy Jesus. Spirit. Yes. Raba karaba shakaraba else. santaraba karaba. Let it be, let it be. Bakaraba shakaraba santoro koro baba baba. Raba baba baba karaba shakaraba All santoro. the powers of Mandara darkness. kalaba shakara. Leave in the name of Jesus. Mara baba baba. Leave, leave,
You're going away. You're going away in Jesus' name. Go. In Jesus' name. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Out. All evil. Leave in the name of Jesus. Sandarandala Yes. kalaba shakaraba santara baba iraba kalaba shakaraba mama mama Jesus. na mama karaba Jesus. sakaraba Touch her leg. raba baba Touch her leg. Touch her raba leg. baba karaba Let those bones Mandara kalabasa. become new. In the name of Jesus. mama mama raba baba baba Yes, Mandara release. kalaba She'll be healed. In Jesus' raba name. baba Yeah. baba Come. shakaraba santuruku Kunala. raba karaba shakaraba baba Cold and cough Rabba, and Baba, fever. Baba. Leave the child. Dhanyavad. In Jesus' name. Dhanyavad. Thank you, Father. Thank you, Jesus. Dhanyavad. Thank you, Master. Thank you, Dhanyavad. Lord. Yes. धन्यवाद धन्यवाद नाकरा Every बसंतो. headache, I command in the name of Sirava Jesus. karaba shakara Leave. baba baba. Leave. Leave in Sarava Jesus' baba name. baba Lord, baba heal baba her. baba. Heal her head. Raba In the karaba name of shakara Jesus. baba Thank you, baba Father. baba baba. Touch his Nama, eyes, nama, Lord. shakara. Put your fire in his eyes that he'll be able to see properly. In the name of Jesus. Every pain in the chest, I curse you. I curse you. Go. In Jesus' name. Be healed. Enough. बस Touch him. Let your hand be upon his life. धन्यवाद Let the husband be blessed in the name of Dhanyavad. Jesus. Come. धन्यवाद Come up in front now. I'll pray. आता त्यांना पुढे इथे असू दे. Lord, I pray for all these many. प्रभू या सगळ्या लोकांसाठी मी प्रार्थना करतो. They have troubles, Lord. त्यांना त्रास आहे They have देवा. pain, Lord. त्यांना वेदना They आहे. have sickness, Lord. त्यांना आजार आहेत. Right now, I pray. आता या वेळेला मी प्रार्थना करतो. You touch them तू now. त्यांना आता स्पर्श कर. Touch them त्यांना now. आता स्पर्श In the कर. name of Jesus. येशूंच्या नावामध्ये. In the name of Jesus. येशूंच्या नावामध्ये. Receive the healing in the आपलं name of आरोग्य Jesus. येशूंच्या नावात स्वीकारा. Receive the healing in the आपलं name of आरोग्य Jesus. येशूंच्या नावात The स्वीकारा. Lord Jesus is touching प्रभू you. येशू तुम्हाला स्पर्श The करताय. Lord Jesus is touching प्रभू you. येशू तुम्हाला स्पर्श करताय. Lord, touch them. प्रभू त्यांना स्पर्श कर. Let your power descend तुझं upon them. सामर्थ्य त्यांच्यावरती उतरून येऊ Let दे. them be healed of त्यांना all the आरोग्य मिळू दे ailments. सगळ्या आजारांपासून. In the name of Jesus. येशूंच्या नावात. Lord, those who need a breakthrough, give them a प्रभू breakthrough. ज्यांना नवीन सुरुवात पाहिजे त्यांना नवीन सुरुवात Those who दे. need financial breakthrough, give them a financial ज्यांना आर्थिक breakthrough. नवीन सुरुवात पाहिजे त्यांना ती दे. Some of you are going through a bad patch. तुमच्यातले काही लोक जरा वाईट दिवसांमधनं जात आहेत. The Lord is going to remove you from it all. प्रभू तुम्हाला त्या वाईट दिवसांमधून बाहेर काढणार आहे. Have patience. जरा धीराने राहा. Wait on the Lord. प्रभू चरणी वाट पहा. He will do it in His time. देव देवाच्या वेळेत कार्य करेल. Thank you, Jesus. धन्यवाद प्रभू. Thank you, Father. धन्यवाद येशू. Broken homes be reunited in the name of तुटलेली Jesus. घरं येशूंच्या नावात परत एक होऊ दे. God is going to establish your home. देव तुमची घरं स्थिर स्थावर करणार आहे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Somebody has got a severe problem in the abdomen. एक व्यक्ती आहे त्याच्या ओटीपोटामध्ये खूप त्रास The आहे. Lord Jesus is touching you now. प्रभू येशू त्या व्यक्तीला आता स्पर्श करत आहे. Be healed in Jesus' name. येशूंच्या नावात तो व्यक्ती बरा होऊ दे. All witchcraft power, सर्व करणी all demonic power, सैतानी शक्ती leave in सोड Jesus' name. येशूंच्या नावात. Leave in Jesus' सोड name. येशूंच्या नावात. Leave in Jesus' name. सोड येशूंच्या नावात. Leave in Jesus' name. सोड येशूंच्या नावात. All demonic power, सगळी सैतानी शक्ती all witchcraft power, सर्व करणी it has to go गेली in the पाहिजे name of Jesus. येशूंच्या नावात. Be free मोकळे व्हा everywhere. सगळीकडे Everywhere. सर्वत्र. The devil will leave. सैतान सोडून जाईल. The devil will leave. सैतान सोडून जाईल. The witchcraft power is leaving चेटू now. करणी निघून जाईल आता. It is leaving now. आता निघून जात आहे. Go, you devil. जा तू सैताना. See, that lady, somebody go there, take care of that lady there. Leave in the name of Jesus. येशूंच्या नावामध्ये जाऊ दे. Every powers of the devil has to go. सर्व सैतानी सामर्थ्य गेलं पाहिजे. The Son will set you free now. देवाचा पुत्र तुम्हाला आता मोकळं Be करेल. free in the name of Jesus. येशूंच्या नावात मोकळे व्हा. Thank you, Father. धन्यवाद Say देवा. thank you, Jesus. म्हणा धन्यवाद येशू. Say thank you, Jesus. म्हणा धन्यवाद येशू. Praise God. देवाला धन्यवाद.